आजच्या पाहुण्यांचा जो परिचय आहे तो मी थोडक्यात करून देण्याचा प्रयत्न करतो. खूप मोठा परिचय आहे, पण मी अगदी थोडक्यात आपल्याला त्यांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करतोय. आजचे जे वक्ते आहेत हे डॉक्टर महेश मनमोहन कुलकर्णी सर. यांचं जे शिक्षण आहे ते डॉक्टरेट आहेत, MSc ॲग्रिकल्चरल आहेत आणि ॲग्रीमध्येच त्यांनी कोकण कृषी विद्यापीठातून आपली PhD पूर्ण केलेली आहे. त्याचा खूप मोठा अनुभवही आहे. ते कोकण कृषी विद्यापीठामध्ये बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये मागच्या 2010 सालापासून सहाय्यक प्राध्यापक पदावरती कार्यरत आहेत. शिवाय त्यांची वेगवेगळ्या प्रकारची संशोधनं जी आहेत ती प्रदर्शित झालेली आहेत, प्रसारित झालेली आहेत. त्यामध्ये त्यांना आपल्या कामाबद्दल, आपल्या शेतातल्या कृषीविषयक कामाच्या विषयी त्यांना वेगवेगळे पुरस्कार आणि अवॉर्ड्स मिळालेले. त्यामध्ये त्यांना आतापर्यंत 3 गोल्ड मेडल आणि अवॉर्ड मिळालेले आहेत. शिवाय एकूण 12 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांची काही लेख किंवा त्यांचे जे काही साहित्य आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्रसिद्ध झालेलं आहे. TV आणि रेडिओवरती त्यांचे 10 ते 12 प्रोग्राम आतापर्यंत प्रसारित झालेले आहेत, ज्याच्यातून त्यांनी शेतकऱ्यांना उद्बोधित केलेलं आहे. त्याच्याशिवाय विद्यार्थी आणि इतर सुद्धा क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं मार्गदर्शन जे आहे, ट्रेनिंग प्रोग्राम जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती घेतलेले आहेत. किती प्रोग्राम घेतलात हा आकडा जर सांगितला तर 350+ म्हणजे जवळजवळ वर्षभर सतत त्यांनी ट्रेनिंग प्रोग्राम जे आहेत ते ऑर्गनाईज केले. 350 पेक्षा जास्त प्रशिक्षणाचे जे कार्यक्रम आहेत ते त्यांनी ऑर्गनाईज केलेले आहेत. त्याच्याशिवाय 2017 मध्ये त्यांना आबासाहेब कुबल हा जो प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे, त्यांचं कृषी क्षेत्रातलं जे हॉर्टिकल्चरल मधलं जे काही महनीय असे योगदान आहे त्याच्याबद्दल त्यांना आबासाहेब कुबल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. रावसाहेब कडलक कृषी क्रांती पुरस्कारानं सुद्धा त्यांना 2018 मध्ये सन्मानित करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचे बरेचसे पुरस्कार सुद्धा त्यांना देण्यात आलेले आहेत. शिवाय खूप मोठ्या, विशेष करून आंब्यामध्ये जे काही इंडो इस्रायल पद्धतीचे जे काही प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं प्रमुख म्हणून, CEO म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये सुद्धा त्यांचा मोठा गाढा अभ्यास आहे. आणि त्याच्याशिवाय महाराष्ट्र शासनाचे जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे कृषीविषयक वेगवेगळे प्रकल्प असतात त्याच्यामध्ये सुद्धा प्रमुख म्हणून किंवा त्यांनी त्या ठिकाणी काम पाहिलेलं आहे. आणखी किती सांगावी तेवढी ओळख त्यांची कमी आहे. अजून खूप माझ्याकडे 2 पानाचं परिचय पुस्तकातलं त्यांच्याकडचा मला मिळालेलं आहे, पण आता त्याच्यामध्ये मी वेळ न घालवता, म्हणजे आतापर्यंत त्यांनी खूप, म्हणजे शिक्षकांना, त्या शेतकऱ्यांना तर प्रशिक्षित केलंय, पण याच्यावरती काम करणारे जे काही मास्टर ट्रेनर आहेत त्या 400 मास्टर ट्रेनरना सुद्धा ट्रेन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. शिवाय अगदी खेड्यापाड्यामध्ये जाऊन सुद्धा वेगवेगळ्या क्लस्टर्समध्ये त्यांनी शेतकऱ्यांना जाऊन प्रशिक्षण देण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. क्लस्टर हेड म्हणून मँगो CEOs ऑफ इंडिया मध्ये सुद्धा त्यांनी 8 क्लस्टरमध्ये ट्रेनिंग प्रोग्रामचं जे काही आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये विशेष करून आंब्याची छाटणी, त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे कलम भरणे असेल किंवा नर्सरी विषयक जो काही अभ्यास आहे आंब्याच्या बाबतीतला, तो त्याच्यामध्ये सुद्धा साहेबांचं खूप मोठं काम आहे. आता अधिकचा वेळ न घेता या खूप मोठ्या व्यक्तिमत्वाचं ऐकण्यासाठी आपण सगळे आतुर आहात. त्यामुळं मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करावं. धन्यवाद साहेब. धन्यवाद प्रणितजी. सर्वप्रथम आपल्या सर्वांचंच आभार मानतो की आपण मला आपल्यासारख्या फील्डमध्ये काम करणाऱ्या, पर्टिक्युलरली केशर आंब्यामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर बोलायची संधी दिली.
केशर आंबा हा माझ्यासाठी नवीन आहे. नवीन आहे म्हणण्यापेक्षा माझं जरी कार्यक्षेत्र कोकण असलं तरी या भागामध्ये तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना की मोठ्या प्रमाणावर काही केशरची लागवड नाहीये. हापूस हा जवळजवळ म्हणायला 90% क्षेत्रावर आहे, काही क्षेत्रावर पायरी आहे, काही क्षेत्रावर रत्न आहे. आणि आता केशरची लागवड देखील ह्या भागामध्ये वाढते. सर मी प्रेझेंटेशन शेअर करू शकतो का? हो सर, नक्की करू शकता, काय अडचण नाही. चेक करा चालतंय का. वेगळे असतात. असं जर समजा तुम्ही पाहिलं तर मँजिफेरा इंडिका म्हणजे आंबा आणि त्याच्यामधल्या या जाती आहेत. या जातींचे गुणधर्म जे आहेत हे जागेनुसार बदलतात. एखाद्या ठिकाणी आंबा लवकर येतो आणि एखाद्या ठिकाणी तो उशिरा येतो. याचं कारण वातावरणातले बदल आहेत. आंबा गुणवत्ता केंद्र हे 2010 पासून विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. जर समजा आपण पाहिलं तर नर्सरी क्षेत्रामध्ये चांगल्या दर्जाची कलमं, मग ती हापूसची तसंच केशरची देखील लोकांना उपलब्ध करून देणं. परदेशातल्या काही जाती 13-1 सेवर 4/9 ह्या ज्या जाती आहेत, पर्टिक्युलरली 13-1 ही शारपड जमिनीसाठीची आहे. सेवर ही जात बघितली तर ती हाय डेन्सिटीसाठी सुटेबल अशी जात आहे. 4/9 ही ऍसिडिक जमिनीसाठीची जात आहे. तर याच्यावर देखील आपण हाय डेन्सिटी प्लांटेशन दापोली येथे केलेलं आहे. त्याचप्रमाणे जुनी झाडं जी आहेत ती कशी कन्वर्ट करावी, म्हणजे वेगळ्या जातींमध्ये कशी कन्वर्ट करावी यासाठीचं संशोधन. अगदी उंच वाढलेली झाडं हळूहळू कशी पुनरुज्जीवित करावीत आणि त्यांना पुन्हा उत्पादनक्षम कसं करावं या दृष्टिकोनातून आपण काम केलेलं आहे. आणि मग हेच काम जे विद्यापीठ प्रक्षेत्रावर होतं ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून जे आता प्रणितजींनी सांगितलं तर तसे आपण ट्रेनिंग प्रोग्राम्स आयोजित केले. एकटा मी किंवा माझे सहकारी हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नव्हते आणि म्हणून मग आम्ही मास्टर ट्रेनर डेव्हलप करायचं ठरवलं आणि त्याचा आम्ही 2 दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम आजही विद्यापीठामध्ये घेतो की ज्याच्यामध्ये आंबा लागवड, त्याचबरोबरीने आंब्याची छाटणी, त्याच्यानंतर आंबा कीड रोग, त्याच्यानंतर आंब्याचं पाणी व्यवस्थापन आणि आंब्याचं पुनरुज्जीवन ह्या विषयावर आपण 2 दिवस मार्गदर्शन करतो. माझे जे इतर सहकारी मित्र आहेत, कारण मगाशी जो बायोडाटा सरांनी सांगितला तो बायोडाटा आम्हाला करावा लागतो. मी एक शेतकरी आहे आणि त्याचबरोबरीने शास्त्रज्ञ आहे. त्यामुळे माझे जे काही अभ्यास झालेले आहेत आतापर्यंतचे हे सगळे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरच झालेले आहेत. मग तो जसं तुमच्यापैकी बरेच जण दापोली विद्यापीठातनं कलम घेऊन गेले असतील, तर आता सध्या माझा जो अभ्यास ह्या विषयातला जो चालू होता तो या विषयावर होता की आंब्याचं वजन, जे पिशवीचं वजन आहे ते कसं कमी करता येईल. आणि मी पूर्णपणे सॉइललेस म्हणजे त्याच्यामध्ये कोकोपीट आणि इतर मीडिया वापरून त्याचं एक मिक्सचर तयार केलं की ज्याचं वजन साधारण अर्धा किलो पर्यंत खाली आलेलं आहे. म्हणजे तुम्ही अर्धा किलोची बॅग जी आहे ही गाडीत घालून घेऊन जाऊ शकता, इथपर्यंत आपण कमी करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे ज्यांना कोणाला जवळच्या जवळ घेऊन जाणं शक्य आहे आणि त्यांना मोठी झालेली झाडं हवी आहेत, हे चित्र तुम्ही बघताय की ज्या चित्रामध्ये आपण दोन्ही झाडांचं वय सारखंच आहे पण फक्त पिशवीमध्ये बदल केल्यामुळे जर समजा तुम्ही पाहिलं तर झाडाची ग्रोथ जी आहे ही तुम्हाला लक्झरियस झालेली आढळते. तर ह्या प्रकारचं काम आपण सेंटरमध्ये उभं करतोय. आम्ही मुळात प्रॉपर माझं गाव कोळोशी म्हणून आहे जे देवगडच्या बाउंड्रीवर आहे, कणकवली आणि देवगड तालुक्याच्या. आणि त्याच्यामुळे बालपणापासूनच आंबा हा काही नवीन नाही. आणि त्यातही आमचे आपल्याला परिचित असतीलच की देवगडचे जे शेतकरी आहेत हे फार प्रचंड मेहनती आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करत असल्यामुळे बऱ्याच गोष्टींचा अभ्यास हा आंब्याशी रिलेटेड पर्टिक्युलरली हा करणं ही मी माझी वैयक्तिक जबाबदारी समजून त्याच्यावर काम करतोय. दुसरं जे काम ह्या निमित्ताने करत होतो ते काम होतं की आंबा जास्तीत जास्त काळ कसा टिकू शकेल. म्हणजे जर बोटीने पाठवायचा झाला तर, कारण विमानाने पाठवायचं झालं तर साधारण 150 रुपये किलो फ्लाईट कॉस्ट आहे आणि बोटीने पाठवायचं झाला तर तीच कॉस्ट साधारण 20 रुपये किलो पर्यंत आहे. तर मग कोल्ड स्टोरेजचा वापर करून आपण आंबा कसा टिकवू शकतो आणि जास्तीत जास्त कालावधीपर्यंत कसं घेऊन जाऊ शकतो हा देखील अभ्यास मी माझा पीएचडीचं संशोधन त्याच्यावरच आहे. त्याचाही उहापोह मी या पुढच्या प्रेझेंटेशन मध्ये आपल्याबरोबर करेनच. आत्ताचा जो मला विषय आहे तो म्हणजे काढणी आणि काढणीशी संबंधातलं अगोदरचं जे ज्ञान म्हणजे काढणी पूर्व आणि काढणी हे आज आपण पाहणार आहोत आणि मे बी पुढच्या
शुक्रवारी पुन्हा एकदा आपण काढणी पश्चात तंत्रज्ञान ह्या विषयावर चर्चा करणार आहोत. मी तुम्हाला कारण वाचण्यामध्ये पर्टिक्युलरली बऱ्याच जणांना इंटरेस्ट नसतो. तुम्हाला जर समजा काही गोष्टी वाचाव्याशा वाटत असतील तर मी त्या तुमच्यावर निश्चितपणे शेअर करीन. पण मी माझं हे प्रेझेंटेशन आहे हे फोटोजेनिक आहे. त्याच्यामुळे जर समजा तुम्हाला कुठेही असं वाटलं की बाबा थांबवून प्रश्न विचारावा तर तुम्ही निश्चितपणे विचारू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. हे जे चित्र आहे हे आमचे असोऱ्याचे निमकर म्हणून शेतकरी आहेत. या निमकरांनी म्हणजे मी आंब्याची जेव्हा छाटणी करत होतो त्यावेळेला ते सारखे आमच्या आंबा गुणवत्ता केंद्रात येऊन आमची आंब्याची छाटणी पाहून जायचे. मी त्यांना बरेच वेळा विचारायचो की निमकर साहेब आपण करूया का छाटणी. तर त्यांचं एकच म्हणणं होतं की सर तुमच्या झाडाला आधी फळं लागू देत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची जी भावना आहे की सीइंग इज बिलिव्हिंग, जोपर्यंत मी पाहत नाही तोपर्यंत मी ते करणार नाही. त्यामुळे माझं तुम्हाला सर्वांना हे आताच म्हणजे सुरुवातीलाच आमंत्रण राहील की निश्चितपणे आपण दापोलीला भेट द्या आणि आंबा गुणवत्ता केंद्रामध्ये चाललेले प्रयोग आपण पहा. आंब्याच्या जर समजा तुम्ही पाहिल्यात ना तर विविध जाती आहेत. लहानपणापासून आपल्याला आई वडील सांगत असतात की अरे ही आंब्याची सर्वात उत्कृष्ट जात आहे, ही तू खा. आणि त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये एकाच जातीबद्दल एक काय ज्याला म्हणतो की आस निर्माण होते आणि आपण इतर जातींना मग हळूहळू कमी लेखत जातो. पण अशा अनेक जाती आहेत ज्यांची मोठ्या प्रमाणावर डिमांड आहे. आज जर समजा तुम्ही बघितलं तर मुंबई मार्केटला उत्तर प्रदेशातनं दशेरी येतो किंवा लंगडा येतो, पण आपल्या भागामधनं दशेरी किंवा लंगडा त्यांच्या अगोदर आपण पाठवू शकतो. पण आपण तसा विचार करत नाही आणि आपण एकाच व्हरायटीवर फोकस करतो. आयदर जर कोकण बघितलं तर हापूसवर फोकस करतो आणि आपण इतर भागामध्ये बघितलं तर आपण फक्त केशरवर फोकस करतो. तर इतरही ज्या जाती आहेत त्या मार्केटमध्ये आपण पाठवू शकतो कारण डिमांड आहे. दुसरी गोष्ट माझं आपल्याला वैयक्तिक सांगणं हे राहील की जर समजा आंब्याची डिमांड वाढायला पाहिजे असेल तर इतरही जातींची चव लोकांनी चाखणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आंब्याचे महोत्सव म्हणा किंवा हे खाद्य महोत्सव पर्टिक्युलरली आंब्याचे हे होणं गरजेचं आहे की जेणेकरून लोकांना वेगवेगळ्या आंब्याच्या चवी कळतील आणि त्याच्यातनं ह्या काही वेगवेगळ्या जाती ज्या आहेत त्यांची लागवड आपल्याकडे वाढू शकेल. बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना सांगत असताना मी हे सांगतो की मोनोकल्चर हा जो आपला विषय आहे आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली कोकणामध्ये मी जर पाहिलंय तर लहानपणापासून आम्ही बघत होतो की बांधावर पर्टिक्युलरली पश्चिम आणि दक्षिण जिकडनं हवा वाहत येते त्या ठिकाणी लोक रायवळ आंबा फार मोठ्या प्रमाणावर बांधाने लावायची. तो दोन प्रकारची कामं करायचा. एक म्हणजे वारा अडवण्याचं काम करायचा आणि दुसरं म्हणजे परागीभवनासाठीचं जे काम करायचा. ती जी झाडं होती त्या झाडांवर मधमाशांची किंवा आग्या माशांची पर्टिक्युलरली हाऊस फ्लाईजची पोळी होती आणि ती त्यांचं काम करायची. आज परिस्थिती जशी जशी बदलत गेली बऱ्याच वेळेला मी मस्करीमध्ये म्हणतो की होळीसाठी तुम्ही सरळ उभं वाढलेलं झाड तोडलं आणि नंतर परत त्या झाडांची लागवड केली नाहीत आणि मग आज तुमच्याकडे मोहर येतोय आणि मग त्या मोहराला पॉलिनेशन होत नाही म्हणून आपण तो म्हणतो की तो भाजला किंवा करपला. म्हणजे कारण आपण त्याला निर्माण करून दिलेलं आहे. आपण आपल्याकडचं जंगल कमी करत गेलेलो आहे आणि त्याच्यामुळे त्यांना खायला इतर सीझन मध्ये काही उपलब्ध होत नाहीये आणि त्याच्यामुळे पॉलिनेशनचे प्रॉब्लेम्स हे हळूहळू वाढायला लागलेले आहेत. माझ्याकडचा हा जो प्रॉब्लेम आहे कदाचित आपण काही जे प्रश्न पाठवले त्याच्यामध्ये तोही विषय आहे. त्याच्यामुळे आपणही या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की आपल्या बागेमध्ये एक 15% जाती इतर असाव्यात का आणि जर त्या असाव्यात तर कशासाठी असल्या पाहिजेत. म्हणजे त्या पॉलिनेशनसाठी आपल्याला मदत करणार आहेत आणि त्याचप्रमाणे जर समजा तुम्ही पाहिलं तर तुम्ही एक बघू शकता की आपल्याच जे फळांची जी चव आहे ना ही फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला बदललेली जाणवते. त्याचप्रमाणे आपल्याला जर समजा तुम्ही पाहिलं तर उत्पादनामध्ये देखील वाढ झालेली जाणवते. त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून देखील काम होणं प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आपण काम करतोय तिथे आवश्यक आहे. हे इतर जाती ज्या आहेत भारतातल्या म्हणजे भारतामध्ये आपण असं म्हणतो की फक्त 4 महिन्याचा हंगाम, पण तसं नाहीये. जर समजा तुम्ही नीट विचार केलात हंगामाचा तर तो फक्त ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आंबा नाहीये आणि त्या पिरियडमध्ये जर समजा तुम्ही बघितलात तर बाहेरच्या देशातनं आपल्याकडे आता आंबा बाजारामध्ये यायला सुरुवात झालेली आहे. कुठल्याही व्यवसायाची जी ज्याला म्हणतो आपण यशस्वीता आहे, ती यशस्वीता जर समजा अभ्यासायची असेल तर त्याच्यासाठी जास्त कालावधीसाठी आंबा उपलब्ध होणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून नुसती आंब्याची शेल्फ लाईफ वाढवण्यापेक्षा
वेगवेगळ्या सीझनमध्ये कसे आंबा येऊ शकतो ह्या दृष्टिकोनातून देखील देशभर काम होणं गरजेचं आहे आणि ते काम आपण आंबा गुणवत्ता केंद्र जी वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन झालेली आहे त्याच्या माध्यमातून आपण करतोय. आमच्या ज्या विद्यापीठाच्या वेगवेगळ्या जाती आपण विकसित केलेल्या आहेत कदाचित आपल्याला माहित नसतील, तर म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की हापूस ही जात आहेच. हापूस ज्या जातीतनं सिलेक्शन झालं ती देखील आपण हापूस म्हणून विद्यापीठाने पुन्हा एकदा लोकांसमोर आणलेली आहे. रत्नासाठी जे पॅरंट वापरलं गेलं झाड हापूसचं, ती जात ही हापूस म्हणून आपण प्रमोट करतोय. रत्ना ही व्हरायटी आहे, ही नीलम आणि हापूसचा क्रॉस आहे आणि त्याच्यामुळे नीलम मातृ डोनर असल्यामुळे त्याच्यामध्ये जे गुणधर्म आलेले आहेत हे सगळे जास्त नीलमचे आलेले आहेत. त्याच्यामुळे तो हिरवट पिवळा असताना पिकलेला असतो आणि पूर्ण जेव्हा पिवळा होतो त्यावेळेला तो ओव्हर राईप झालेला असतो, म्हणजे त्याची चव जी आहे ही थोडीशी पाणचट लागते. हा माझा अनुभव आहे इथला. कदाचित आपण सांगू शकाल की आपल्या भागामध्ये ह्या जातीचा परफॉर्मन्स कसा आहे. दुसरी जी जात आहे सिंधू ही मागे पडली कारण फळं छोटी छोटी राहतात म्हणून आणि गुच्छात येतात म्हणून. पण जर समजा आपण हाय डेन्सिटीमध्ये ह्या जातीचा वापर करणार असलो आणि जर समजा त्याची फळं जी आहेत ही गुच्छाने येणारी फळं कमी करणार असलो तर ह्या फळाची साईज देखील फार मोठ्या प्रमाणावर वाढते आणि सिंधू जी आहे ही आतला जो कलर आहे त्याचा तो भगवा कलर आहे, सॅफ्रन कलर आहे आणि त्याच्यामुळे त्याला बाजारामध्ये प्रचंड मागणी आहे. किंबहुना मी कितीतरी वेळेला हे पाहिलेलं आहे की लोक रत्ना आणि सिंधू हे हापूस म्हणूनच खात आहेत. म्हणजे त्याला वेगळं असं नाव देऊन जर विकलं तर लोक कदाचित घेणार नाहीत, पण हा रत्ना हापूस किंवा सिंधू हापूस म्हणून विकल्यानंतर लोकांची पसंती त्या जातीला देखील आहे. कोकण राजा नावाची जी जात आहे ही सॅलड पर्पज साठी आपण तयार केलेली आहे. कोकण रुची नावाची जी जात आहे ही जर समजा तुम्ही पाहिलीत तर ती लोणच्यासाठी तयार केलेली आहे. सुवर्ण ही फार प्रॉमिसिंग जात आहे, म्हणजे हिच्याकडे फार लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे. कदाचित आपल्या भागामध्ये जर समजा कोणी लागवड केलेली असेल सुवर्णाची तर त्यांना हे जाणवेल की सुवर्णामध्ये हापूसचे बऱ्यापैकी गुणधर्म आहेत, कारण इथे सुवर्णाचा मातृ डोनर जो आहे तो हापूस आहे आणि नीलम हा त्याचा पॅरंट म्हणजे पितृ पॅरंट आहे. त्याच्यामुळे जर समजा तुम्ही बघितलं तर सुवर्णा ही हापूस आणि रत्नाच्या मध्ये येते, म्हणजे ती लवकर येणारी आणि उशिरा येणाऱ्याच्या मधली येणारी अशी मध्यम जात आहे. आणि ही जी जात जर समजा तुम्ही पाहिली तर या जातीचं प्रोसेसिंग मधलं योगदान फार चांगलं आहे. म्हणजे याचा आरटीएस जो आहे हा अतिशय उत्कृष्ट तयार होतो. म्हणजे आज जे आपण विचार करतो की प्रोसेसिंग मध्ये उरलेला आंबा जो आहे तो प्रोसेसिंगला जातो, तर त्याच्यासाठी देखील सुवर्ण ही अतिशय उत्तम जात आहे हे आपण रिसर्चने सिद्ध केलेलं आहे. त्या बरोबरीनेच विद्यापीठाने ऑस्टिन आणि लिली या दोन जाती ज्या आहेत ह्या देखील लागवडीसाठी म्हणून रेकमेंड केलेल्या आहेत. जर समजा इन जनरल आपण आंब्याचं वार्षिक चक्र जर अभ्यासलं तर माझ्या दृष्टिकोनातनं मे महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये त्याचं हार्वेस्टिंग पूर्ण होतं आणि त्याच वेळेला जून महिन्यापासून त्याची नवीन सायकल सुरू होते. बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये हा प्रश्न येत असतो की मला जर समजा माझ्या म्हणजे बागेतली झाडांचं आणणं लवकर करायचं असेल, म्हणजे काही तुमचे प्रश्न असे होते जे मी मागवलेले सरांकडनं, ते असे होते की मला लवकर आणायचं असेल केशर आंबा तर काय करावं लागेल. तर ह्याचं उत्तर ह्याच सायकलमध्ये दडलेलं आहे. कसं होतं की आपलं बागेमध्ये फक्त काढणीसाठी लक्ष असतं, आपण ज्या फांदीतनं मोहर येणार आहे त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. ती काडी मॅच्युअर होऊन आपल्याला मोहर टाकणार असते. मग ती काडी मॅच्युअर करण्यासाठी किंवा ती काडी लवकर मॅच्युअर करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर त्या दृष्टिकोनातनं विचार व्हायला पाहिजे. ज्या फांद्यांवर जर समजा तुम्ही पाहिलं तर आता मोहर आलेला आहे पण त्या सुकलेल्या आहेत आणि त्याच्या पुढे त्याचं सेटिंग झालेलं नाही, अशा फांद्यांची छाटणी ही आता या सीझन मध्ये करणं सहज शक्य आहे. आणि त्याच्यातनं नवीन पालवी जर समजा लवकर बाहेर पडली आणि ती लवकर मॅच्युअर झाली तर पुढच्या वेळेचं जे मोहर आहे हा लवकर येऊ शकतो. हे मी काही छोटे छोटे प्रयोग जे करत असतो त्याच्यातनं मला जाणवलेलं आहे. तर निश्चितपणे वातावरणामधले जे बदल आहेत हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहेत आणि त्याच्यामुळे आपण आपल्या ठिकाणी असं घडतं का हे करून बघितलं पाहिजे. आणि त्याचं म्हणजे निश्चितपणे मी तुम्हाला ही एक ट्रिक सांगतोय तर तुम्ही मला त्याचा रिपोर्ट पण करा की हो बाबा सर तुम्ही असं असं बोललेलं, तर त्या दृष्टिकोनातनं हे घडलं आमच्याकडे. दुसरी जी गोष्ट आहे जर समजा तुम्ही पाहिली तर ही अवस्था जी आहे हे पावसाची अवस्था आहे आणि पावसाच्या अवस्थेमध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर आलेली पालवी जी आहे तिला शूट बोररचा अटॅक होतो आणि ती पालवी जी आहे ही बऱ्यापैकी खाल्ली जाते.
दुसरी जी टिकते त्याच्यातली पालवी ही हळूहळू हळूहळू, कारण त्यावेळेला सूर्यप्रकाश नसतो, त्यामुळे हळूहळू हळूहळू ती मॅच्युअर होते. सर्वसाधारण जुलै ऑगस्ट ह्या कालावधीपर्यंत किंवा त्याच्या पुढच्या कालावधीपर्यंत मॅच्युअर होते. आणि मग त्याच्यानंतर जर समजा तुम्ही पाहिलं तर पुढचे काही महिने ती सुप्तावस्थेत जाते. आणि साधारण नोव्हेंबर डिसेंबर हा जो कालावधी आहे त्याच्यामधनं ही सुप्तावस्था बाहेर पडते. आणि जर समजा तुम्ही पाहिलं तर त्याच्यातनं मोहर बाहेर पडतो. आता ह्या सायकलमध्ये जर समजा कुठे बदल करायचा झाला तर मी बरेचसे शेतकरी मला असं म्हणतात की सर माझी बागेमध्ये गेले जवळजवळ 3-4 वर्ष पूर्णपणे व्हेजिटेटिव्ह फ्लशच येते. तर मग त्याला मी हळूच प्रश्न विचारतो की बाबा रे, तू पॅक्लोबुटरझोलचा वापर याच्यापूर्वी कधी केला होता का? तर म्हणजे कल्टारचा वापर म्हणा किंवा बोल्टार सेल्टार जे काय नाव आहे त्यांची, त्याचा वापर कुठेतरी केला होतास का? तर त्यावेळेला मग आठवून त्याचं उत्तर हो असतं. जेव्हा तुम्ही त्या झाडाच्या फिजिओलॉजीमध्ये बदल करता, जेव्हा तुम्ही त्या झाडाच्या वार्षिक चक्रात बदल करता, त्यावेळेला ते वार्षिक चक्र एकदा चेंज केलेलं असेल तर ते पुन्हा सुधारणं हे पण गरजेचं आहे. एक तर तुम्ही वार्षिक चक्र नियमित करण्याच्या दृष्टिकोनातनं पॅक्लोबुटरझोलचं ऍप्लिकेशन केलं पाहिजे. नाही तर पुन्हा छाटणी करून ते सायकल जे आहे तुमचं, तुम्हाला घालायचं नसेल तर ते सायकल पुन्हा जागेवर कसं बसेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण आंब्याचा जो मोहर आहे हा जास्त करून थंडीवर अवलंबून आहे, हा पाण्यावर अवलंबून नाहीये. जसं आपण म्हणतो की संत्र्यामध्ये किंवा डाळिंबामध्ये किंवा पेरूमध्ये आपण बहार घेतो, तसा बहार आपण आंब्यामध्ये घेऊ शकत नाही. म्हणजे वर्षातनं 3दा तो येत नाही. तो थंडी पडल्यानंतरच मोहराला जातो, कारण फ्लोरिजन जो फ्लॉवरिंग घटक आहे हा त्यावेळेला तयार होतो. काही म्हणजेच याचा अर्थ झाडावर वेगवेगळ्या वेळेला जर समजा मोहर येत असेल तर त्या प्रत्येक काडीची परिपक्वता जी आहे ही आपण अभ्यासली पाहिजे. आज विषय कसा येतोय की आपण पूर्ण बागेवर फोकस केलेला आहे, किंबहुना झाडावर तर केलेलाच नाही. तर आणि मी आता तुम्हाला काडीवर बोलतोय, तर जे हाय डेन्सिटीला गेलेले आहेत त्यांनी तर निश्चितच ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की तुमच्या बागेमध्ये काहीही न करता लवकर येणारी झाडं कुठली आहेत, काहीही न करता मध्यम येणारी झाडं कुठली आहेत आणि काहीही न करता उशिरा येणारी झाडं कुठली आहेत, याचा कुठेतरी रेकॉर्ड तुम्ही तुमच्या बागेचा एका रजिस्टरवर मेंटेन करणं फार गरजेचं आहे. आज जर समजा तुम्ही हा रेकॉर्ड मेंटेन केला तर उद्या त्याच्याच काड्या वापरून तुम्ही उशिरा येणारी जी झाडं आहेत ही कलम करून लवकर करू शकता. बघा, विचार करा, मी जे सांगतोय ह्या गोष्टीचा कदाचित तुम्हाला ही गोष्ट पटेल. दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे की एकदा आपण त्याच्या झाडाच्या फिजिओलॉजीमध्ये चेंज केला की चेंज केल्यानंतर वातावरणामधले जे बदल आहेत हे त्या काडीला आणि त्या थंडीला एका वेळेला मॅच्युअर करत नाहीत. आणि जर समजा एका वेळेला ती मॅच्युअर झाली नाही तर त्यावेळेला मोहर बाहेर पडत नाही. आणि उष्णता झाली निर्माण किंवा पाऊस आला आणि स्ट्रेस गेला तर त्यावेळेला त्याच्यातनं पालवी बाहेर पडते. आणि मग ही पालवी पुन्हा मॅच्युअर होण्याच्या दृष्टिकोनातून, कारण आपली आधी मानसिकता अशी आहे की आपण आंब्याला पाणी देत नाही, त्याच्यामुळे ती पालवी मॅच्युअर व्हायला पुन्हा वेळ घेते. आणि त्यावेळेला जर थंडी असेल तर त्याच्यातनं पुन्हा मोहर बाहेर पडतो. त्याच्यामुळे नवीन पालवी जर समजा बाहेर आली तर त्या पालवीला देखील आपण पाणी देऊन लवकर लवकर मॅच्युअर केलं पाहिजे, जेणेकरून तुमचं फ्लॉवरिंग थोडंसं अर्ली होऊ शकतं. जर समजा ती काडी लवकर मॅच्युअर झाली तर त्याच्यातनं लगेच फ्लॉवरिंग बाहेर पडू शकतं. हा दुसरा भाग. सर्वसाधारणपणे जर समजा तुम्ही पाहिलं तर निश्चितच समुद्राच्या जवळची ज्या बागा आहेत, पर्टिक्युलरली पश्चिम आणि दक्षिण उताराच्या कोकणातल्या, त्यांनाच फक्त लवकर फ्लॉवरिंग येतं. याचं कारण तिथला स्ट्रेस आहे. म्हणजे सूर्यप्रकाशाचा स्ट्रेस असू दे किंवा खाऱ्या हवेचा स्ट्रेस असू दे, हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे जे आपण इतर ठिकाणी करू शकत नाही. त्याच्यामुळे तो जो अट्टहास आहे तो कुठेतरी आपण थांबवला पाहिजे. आणि दुसरी जर गोष्ट तुम्ही ह्या वर्षी पाहिली असेल तर कोकणामध्ये ह्या वेळेला फ्लॉवरिंग उशिराने आलं ऍज कम्पेअर टू पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागामधला आंबा हा आत्ता हार्वेस्टिंग होऊन संपलेला असेल. कदाचित आपण या गोष्टीला ऍग्री कराल की तिथलं फ्लॉवरिंग ह्या वेळेला लवकर आलं. याचं कारण जर समजा तुम्ही तुमच्याकडे काही नोंदी ठेवलेल्या असतील अगोदरच्या की ह्याला पालवी कधी आली होती, त्याच्यानंतर ती मॅच्युअर कधी झाली, हे जर समजा तुमच्याकडे असेल, जसं आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर तो सांगतो की जाऊन टेस्ट करून या आणि मग तुमचा एक रेकॉर्ड बिल्डअप होतो, तसा रेकॉर्ड हा आपल्याकडे नसल्यामुळे आपण नेमकं काय करायला पाहिजे पुढे जाऊन हे मीही सांगू शकत नाही आणि तुम्हालाही सांगता येत नाही. ही एक गोष्ट फार महत्वाची आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्याच्यामुळे रेकॉर्ड बिल्डिंग बागेमध्ये झाडांचं नंबरिंग ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. याची काळजी सुज्ञ बागायतदारांनी तर घेतलीच पाहिजे. त्याच्या पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे फ्लॉवरिंगची आणि मग हार्वेस्टिंगची.
फ्लावरिंग टू हार्वेस्टिंग हा जो कालावधी आहे हा हीट युनिट्सवर अवलंबून असतो. जशी उष्णता वाढते तसा आंबा लवकर तयार होतो. जशी उष्णता कमी होत असते आणि थंडी जास्त असेल तर त्यावेळेला आंबा तयार व्हायला उशीर होतो. हे जर समजा आपण कन्सिडर केलं तर काही ठिकाणी आंबा हा 90 दिवसात तयार होतो, तर काही ठिकाणी तो तयार व्हायला 120 दिवस. मी ज्या ठिकाणी दापोलीमध्ये काही प्रयोग करून फ्लावरिंग ऑगस्ट महिन्यामध्ये काढायचा प्रयत्न केलेला आहे किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये काढायचा प्रयत्न केलेला आहे, त्या आंब्याला तर जवळजवळ 160-165 दिवस हार्वेस्टिंगला लागले, कारण दापोलीची थंडी त्याला कारणीभूत आहे. म्हणजे दापोली हे उंच हवेचं ठिकाण असल्यामुळे इथे जास्त कालावधीसाठी थंडी राहते आणि त्याच्यामुळे आंब्याचं जी वाढ आहे ती तेवढ्या गतीने झाली नाही. आणि मग मी तो जो प्रयोग आहे तो करणं बंद करून टाकलं, कारण लवकर फ्लावरिंग करून देखील हार्वेस्टिंग त्याचं उशिराच होतं, कारण त्याला ती जी हीट युनिट्स मिळायला पाहिजे ते मिळत नाही. हे आता जे मी आपल्याला सांगत होतो तेच मी तुम्हाला आंब्याच्या फिनोलॉजिकल स्टेजेस मध्ये समजावून सांगतो की ही जी पालवी आहे ही परिपक्व होण्यासाठी म्हणजे रंग बदलण्यासाठी आणि त्याच्यातनं पुन्हा तिने स्वतःचं कार्य सुरू करण्यासाठी अन्न तयार करण्याचं त्याला 3.5 महिने लागतात. त्याच्यानंतरचा जो कालावधी तुम्ही बघितला तर मोहर बाहेर काढण्यासाठी म्हणजे जी स्तब्धता लागते आणि त्याच्यामध्ये ती अन्न तयार करत जाते त्याला साधारण 3.5 ते 4 महिने लागतात आणि मग पुन्हा मोहर बाहेर पडून हार्वेस्टिंग होईपर्यंत त्याला 4 महिने लागतात. आता हे जर चित्र तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की नवीन पालवीतनं मोहर बाहेर पडतोय. माझा आवाज ऐकायला येतोय ना? कारण हो सर, येतोय ऐकायला. ठीक आहे. नवीन पालवीतनं मोहर बाहेर पडतो. मग आपलं हार्वेस्टिंग झाल्यानंतर सर अगदी क्लिअर व्यवस्थित ऐकू येतंय, काही अडचण नाहीये, प्लीज कंटिन्यू. ओके सर, आपलं हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण एखादा माणूस जे देठ उरलेले असतात ते काढायला आणि त्याच्यातनं नवीन पालवी पुन्हा बाहेर येण्यासाठी म्हणून सोडतो का? ह्या प्रश्नाचं उत्तर आपण आपल्यापैकी बरेच जणांनी थंब करून देऊ शकतात. म्हणजे हो बा, मी तो माणूस सोडतो. म्हणजे मला असं म्हणायचंय की हा जो मोहर आपल्याला दिसतोय ह्या मोहराला इथे कुठेतरी कणी सेट होईल, त्याच्यानंतर ती वाढत जाईल आणि त्याच्यानंतर ती गळून जाईल. त्याच्यानंतर काही ठिकाणी तुम्हाला हा आंबा पण लागलेला दिसेल जो एवढा मोठा होऊन नंतर आपण त्याचं हार्वेस्टिंग करू. पण त्याच्यानंतर हार्वेस्टिंग तर आपण देठाजवळ करतो, हा उरलेला जो भाग आहे हा तसाच असतो. तो भाग काढून टाकण्यासाठी आणि ही जी आलेली इकडे जे समजा ही नवीन पालवी जिकडनं बाहेर पडणार आहे तो भाग परत बाहेर पडण्याच्या दृष्टिकोनातनं दोन नवीन म्हणजे फूट ज्याला आपण म्हणतो की नवीन पालवी बाहेर पडते त्याच्यासाठी म्हणून आपण हा भाग पूर्ण आणि ह्याच्या पाठीमागे ही जी पानं दिसत आहेत की ज्यांनी अन्न तयार केलंय त्याचं कार्य संपलंय ते काढून टाकतो का, असा माझा प्रश्न आहे. की जेणेकरून ही आता जर समजा ह्या पानांचा जर समजा तुम्ही विचार बघितला तर ही पानं जळली सगळी आणि त्यांनी त्याच्यातनं अन्न देऊन फळं तयार केली. आता जर समजा तुम्हाला दरवर्षी उत्पन्न यायला हवं असेल आणि चांगलं उत्पन्न यायला हवं असेल तर परत नवीन पानं यायला हवीत आणि ती नवीन पानं आणण्यासाठी म्हणून परत आपल्याला त्याची खरड छाटणी सारखी जरा मागे जाऊन छाटणी करायला हवी. तर ती आपण करतो का, हा माझा प्रश्न आहे. या गोष्टीचा आपण विचार करा. ह्याच आधारावर आपण असं म्हणतोय की एक हे जे सायकल आहे त्या सायकलवर बेस्ड ही टेक्नॉलॉजी आपण वापरली पाहिजे. की मॅन्युअर आणि फर्टिलायझर ऍप्लिकेशन जे आहे हे सर्वसाधारण जून महिन्यामध्ये केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर जुलै ऑगस्ट म्हणजे असं म्हटलं जातं की पहिली पालवी बाहेर पडली आणि मग ती साधारण 1.5 महिन्याची झाली की त्याच्यानंतर पॅक्लोब्युट्राझोलचं ऍप्लिकेशन करायला हवं. जर पालवीच बाहेर पडली नाही आणि पॅक्लोब्युट्राझोलचं ऍप्लिकेशन केलं तर त्याचा उपयोग होत नाही, कारण नंतर परत पालवी येताना आपल्याला दिसते. म्हणजे पॅक्लोब्युट्राझोलचं ऍप्लिकेशन करून देखील पालवी बाहेर पडते असं देखील घडून जातं. त्याच्यामुळे ही गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात ठेवली पाहिजे. ब्लॉसम प्रोटेक्शन म्हणजे झाडाची कीड व रोगापासूनची काळजी. सगळ्यात महत्वाचं आहे की पावसाळ्यापूर्वी एकदा बोर्डो मिश्रणाची फवारणी झाडावर झाली पाहिजे. पावसाळ्यानंतर पुन्हा एकदा बोर्डो मिश्रणाची फवारणी झाली पाहिजे. कॉपर सल्फेटमध्ये फार मोठी ताकद आहे. चुना हा त्याला फक्त न्यूट्रल करण्यासाठी वापरला जातो. बोर्डो मिश्रण मारल्यानंतर पर्टिक्युलरली खोडामध्ये जिथे जिथे भेगा गेलेल्या आहेत या सगळ्या ठिकाणी आपण बोर्डो मिश्रणाचा वापर करा. आपल्याला असं आढळेल की आपल्या फळांवरचे जे काळे डाग पडतात अँथ्रॅक्नोजचे ते बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतील. कारण फळावर जर डाग असतील तर त्याची किंमत जवळजवळ 1/4 होते.
तर ते डाग कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण बोर्डो मिश्रणाचा वापर केला पाहिजे. आणि बोर्डो मिश्रण हे सेंद्रिय शेतीमध्ये देखील चालतं, कारण ते निसर्गतः उपलब्ध आहे. आणि रेडीमेड करण्यापेक्षा आपण स्वतः तयार करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे बोर्डो मिश्रणाचा वापर आपण केला पाहिजे. आणि बोर्डो मिश्रण हे खोडाला जिथे जिथे आतमध्ये मोठं होत असल्यामुळे ज्या भेगा जातात त्या ठिकाणी सुप्तावस्थेमध्ये जाऊन कीड स्वतःची अंडी घालते, तर त्याला देखील बसलं पाहिजे, जेणेकरून ते डिहायड्रेट होईल. तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती, चौथी जी महत्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतरची, ती म्हणजे जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये जशी फळधारणा होत जाते तसं तसं त्याला आपल्याला खताचा डोस दिला पाहिजे. कारण आपण काय करतोय की फक्त जून महिन्यामध्ये त्याला खतं देतोय. तर ते वाढण्याच्या दृष्टिकोनातनं जी गोष्ट आहे ही आपण साधारण जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये केली पाहिजे. आणि पुन्हा एकदा जसं मी तुम्हाला म्हटलं की हार्वेस्टिंग झालंय, मग आता पुन्हा झाडाला रेस्ट देण्याच्या दृष्टिकोनातनं आणि त्याच्यातनं नवीन पालवी बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला ज्या ज्या फांद्यामधनं मोहर बाहेर पडलेला आहे त्या फांद्या आपल्याला 1 ते 2 फुटी, म्हणजे मेजरमेंटच्या हिशोबामध्ये फूट घेऊ नका, फुट्टी म्हणजे ज्याच्यातनं एका पेरातनं दुसरी फांदी आली, दुसऱ्या पेरातनं दुसरी फांदी आली, तर 2 फांद्यांमागे त्याला पेराच्या खाली, म्हणजे जिथे डोळा असतो त्याच्या खालती कट केली पाहिजे. कदाचित पुढे येणाऱ्या काही चित्रांमध्ये मी तुम्हाला दाखवेन. आता आपण इथे पाहू शकता की हा डोळा जो आहे हा असा फुगत चाललेला आहे आणि हा इकडनं आता डोळा बाहेर आलेला आहे आणि त्याच्यातनं हा पूर्ण डोळा आता बाहेर पडतोय. हा मोहराचा डोळा आहे. हा लक्षात घ्या की हा मोहराचा डोळा कसा ओळखायचा, तर तो घुमटासारखा असतो. जर समजा तो पातळ असेल आणि त्रिकोणी असेल आणि एक पान त्याचं वर आलेलं असेल तर तो जो डोळा असतो हा पालवीचा डोळा असतो. म्हणजे हे 100% जर समजा खात्रीशीर सर तुम्ही सांगू शकता का, तर मी निश्चितपणे सांगेन की माझा जो अनुभव आहे त्याच्या आधारावर 90% तर गॅरंटी देऊ शकतो की असा जर डोळा असेल तर त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर मोहर बाहेर पडतो. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जर समजा तुम्ही पाहिली तर इथली जर समजा तुम्ही पानाची अरेंजमेंट बघा, ही अशी वरच्या दिशेने असते आणि इथली पण अरेंजमेंट जर समजा तुम्ही पाहिली तर हे जे देठ आहेत पानाचे ते असे वर जाऊन मग पुढे पानं लागलेली असतात. पण ज्यावेळेला मोहर बाहेर पडतो त्यावेळेला ही सगळी पानं जी आहेत, म्हणजे पानाचे जे देठ आहेत हे पाठीमागे फिरतात. आणि जर समजा तुम्ही नीट पाहिलं तर मोहराचा जो डोळा असतो तो वर जातो आणि हे सगळे त्याला परपेंडिक्युलर अवस्थेमध्ये खाली आकसल्यासारखे बाहेर पडतात. म्हणजे मोहर बाहेर पडत असताना म्हणजे पर्टिक्युलरली हे जे देठ आहेत हे सगळे पाठीमागे खेचल्यासारखे होतात आणि ती सगळी एनर्जी मोहराला टाकतात. हे ऑब्झर्वेशन आपण घ्या, म्हणजे आपल्याला कळेल की बाबा मोहर बाहेर पडणार आहे आता की व्हेजिटेटिव्ह फ्लश बाहेर पडणार आहे. म्हणजे त्याचा वापर आपण काय फवारणी नेमकी करायची त्याच्यासाठी करू शकतो. हा आंब्याला मोहर यायला जी सुरुवात झालेली आहे, काही ठिकाणून काही ठिकाणी मोहर येतोय, काही ठिकाणी पालवी बाहेर पडते. ही जी पालवी बाहेर पडते तिचं देखील संगोपन करणं गरजेचं आहे. पण याच ठिकाणी जर समजा तुम्ही पाहिलं तर एकेका फांदीतनं 3-3 पालव्या बाहेर पडतात. म्हणजे जो मोहराचा जो डोळा आहे त्या डोळ्याला जर समजा तुम्ही बघितलं तर मुख्य डोळा एक असतो आणि त्याच्या बाजूने 7 डोळे असतात. त्या भागाला रिंग ऑफ बर्ड म्हणतात. म्हणजे तिथे जर समजा मुख्य डोळा बाहेर पडला नाही तर त्याच्या बाजूने 3 ते 4 फांद्या बाहेर पडतात आणि तिथे नायट्रोजनची गर्दी तयार होते. आणि जेव्हा अशी गर्दी तयार होते तेव्हा काळोख निर्माण होतो आणि काळोख निर्माण झाला की कीड व रोगांचं प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो. तर अशा ठिकाणी एकच फांदी बाहेर ठेवणं हे फार गरजेचं आहे. ती एक फांदी लवकर मॅच्युअर होते आणि कदाचित सीझन मध्ये त्याच्यातनं पण मोहर बाहेर पडू शकतो शेवटचा. याही गोष्टीचा विचार आपण करणं फार आवश्यक आहे. हे पूर्ण आंब्याचं भरलेलं मोहराने भरलेलं झाड आहे. जेव्हा एवढ्या प्रमाणावर आंब्याचं झाड हे मोहराने भरतं त्यावेळेला आंब्याची ऊर्जा फार मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. आणि ह्याच्यामध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर आपण असं म्हणतो की 4 मोहरामागे 1 फळ, म्हणजे ज्या 4 फांद्या आहेत त्याच्या पाठीमागे 1 फळ आपल्याला मिळतं. हाय डेन्सिटीमध्ये जर समजा तुम्ही विचार केला तर एका फांदीवर 1 मोहर आणि एका मोहराला 1 फळ, हे जे सूत्र आहे हे जर समजा आपण वापरलं तर आपल्याला दरवर्षी त्या झाडापासून उत्पादन मिळत जातं. जर समजा आपण एका फांदीवर 2 मोहर आणि 2 मोहरांवर परत 2 फळं असं जर चित्र केलं तर हळूहळू त्या झाडांचं उत्पादन हे कमी कमी होत जातं. कारण त्यांना एनर्जी तयार करायला तेवढा वेळ मिळत नाही आणि मग ती अल्टरनेट बेरिंगकडे झुकतात, असा अभ्यास सांगतो. आज जर समजा आपण पाहिलं हा जो मोहर आहे ह्या मोहरामध्ये आपण बऱ्याच जणांच्या मनामध्ये असं असतं की लांबडा मोहर आला
की त्याच्यामध्ये तो वांजच निघतो, किंवा छोटा मोहर आला तर त्याच्यामध्ये सेटिंग चांगल्या प्रकारे होतं. आता हा लांबडा मोहर येणं आणि छोटा मोहर येणं हे निश्चितपणे थंडी कशी पडते, जर थंडी प्रोलॉंग पडली, जर टेम्परेचर 10 डिग्रीच्या पण खाली गेलं तर मोहर येण्याची प्रक्रिया थांबते. पण जर सर्वसाधारण 18 डिग्रीच्या खाली टेम्परेचर जायला सुरुवात झालं आणि जर समजा तुमची दिवसाचं टेम्परेचर जे आहे त्याच्यात आणि 15 डिग्री सेल्सिअसचा जर गॅप पडला तर तो चांगल्या मोहराकडे झुकतो. जर समजा त्याला झाडाला माहिती आहे की आता ह्याच्यामध्ये सेटिंग होणार नाहीये, तर त्यावेळेला तुम्ही बघितलं तर लांबडा मोहर बाहेर पडतो. पण लांबडा मोहर कट केलात सुरुवातीचा तर तो देखील आकूड होऊ शकतो. त्यामुळे त्याही दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे. इथे बघू शकता तुम्ही की याच्यामध्ये सेटिंग झालेलं आपल्याला दिसतंय. इथे सेटिंग आहे, इथे सेटिंग आहे, इथे सेटिंग आहे. या मोहरातनं मला नेमकी किती फळं मिळणार आहेत, तर एक फळ मिळणार आहे. मग हे एवढं झालेलं सेटिंग मी कशासाठी ठेवू? त्याच्यामुळे मला जर समजा दिसतंय काही ठिकाणी की माझी 2 फळं सेट झालेली आहेत, तर उरलेला मोहर मी काढून टाकला पाहिजे आणि हाय डेन्सिटीमध्ये तर हे गॅरंटेड केलंच पाहिजे. हा जर समजा तुम्ही बघितलं तर हा पाले मोहर आहे. म्हणजे मोहरासोबतच पानं पण बाहेर पडतात आणि ही पानं या इतर काळ्या पानांपेक्षा जास्त चांगलं फोटोसिंथेसिस करत असतात. ती ह्या मोहराला सपोर्ट करण्यासाठी म्हणून बाहेर पडलेली असतात. आणि जर समजा तुम्ही पाहिलं तर ही पानं नंतर गळून पडतात. तर या पानांचा सपोर्ट त्याला मिळतो आणि ह्या मोहरावर देखील सेटिंग होतं. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की पाले मोहर जर आला तर सेटिंग होत नाही. म्हणजे माझ्याकडे असे कितीतरी आम्ही टॅगिंग करून अभ्यास केलेला आहे या गोष्टीचा, की त्यालाही चांगल्या प्रकारे हर्माफ्रोडाइट फ्लावर्स असतात आणि त्याच्यावर देखील चांगल्या प्रकारचं सेटिंग होताना आपल्याला आढळतं. आता जर समजा तुम्ही बघितलं तर जेव्हा ज्या वेळेला अति थंडी होते त्यावेळेला निश्चितपणे संयुक्त फुलांचं जे प्रमाण आहे हे कमी होत जातं. आपल्यापैकी किती जण संयुक्त फुलं आणि नर फुलं ओळखू शकतात? कारण हा आंबा जर समजा आपण व्यावसायिक असलो तर आपल्याला ते ओळखणं गरजेचं आहे. मी आपल्याला दाखवतो. आता काही वेळेला असं घडतं की आपण सुरुवातीच्याच कालावधीमध्ये जहाल औषधांचा वापर करतो मोहरावर, आणि मोहरावर जहाल औषधांचा वापर केल्यामुळे जे पॉलिनेशनसाठी असलेले जे मित्र कीटक आहेत ते देखील मरून जातात. आणि मग ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावर मोहर बाहेर पडायला सुरुवात होते त्यावेळेला पॉलिनेशन करायला कोणीही नसतं. तर ज्या वेळेला आपण मोहर आल्यानंतर कमीत कमी जे नीम आधारित इन्सेक्टिसाइड आहेत त्यांचा वापर करणं गरजेचं आहे, किंवा दशपर्णी अर्काचा वापर करणं गरजेचं आहे. त्या कालावधीमध्ये ज्या वेळेला मोहर फुलतोय किंवा त्याच्या अगोदरच्या कालावधीमध्ये आपण इन्सेक्टिसाइडचा वापर करू शकतो. पण ज्या वेळेला मोहर उमलणार आहे पर्टिक्युलरली त्या कालावधीमध्ये आपण निश्चितपणे मेटारायझियम म्हणा किंवा तुमचं व्हर्टिसेलियम म्हणा ह्या परभक्षी जीवाणूंचा वापर करणं फार गरजेचं आहे. त्यावेळेला ह्युमिडिटी देखील असते. जनरली जर समजा आपण पाहिलं तर आंब्यामध्ये संयुक्त फुलांचं प्रमाण आपल्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी अभ्यासलेलं प्रमाण आहे. काही ठिकाणी 17% सापडलेलं आहे, काही ठिकाणी 36% सापडलेलं आहे. निश्चितच ज्या झाडांना पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतं मोहर आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर इन द सेन्स पाणी उपलब्ध होतं त्याच्यामध्ये निश्चितच हर्माफ्रोडाइट फ्लावरचं पर्सेंटेज वाढलेलं आपल्याला आढळतं. हा, हे फार महत्वाचं. जर समजा तुम्ही पाहिलं तिथे तर तुम्ही बघितलं तर हा पोलन इथे आहे आणि ही स्टिग्मा आहे इथे, आणि इथे ही ओव्हरी दिसते. तर ही जी फुलं आहेत अशा प्रकारची दिसणारी ही संयुक्त फुलं आहेत. आणि जिथे नुसतंच एक दांडा दिसतोय आणि त्याच्यावरती जर समजा तुम्हाला ओव्हरी एंटर दिसत असेल म्हणजे पोलन्स दिसत असतील तर हे नर फुल आहे. अशा प्रकारची फुलं बागेमध्ये आपल्या झाडावर किती आहेत याच्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता की ह्या वेळेला सेटिंग कसं होणार आहे. आणि ते सेटिंग होण्याच्या दृष्टिकोनातनं म्हणजे सेटिंग व्हायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातनं आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. एक म्हणजे त्या मोहरावरनं हात फिरवणं सकाळच्या वेळेला, कारण सकाळच्या वेळेलाच रिसेप्टिव्हिटी असते. हा जो भाग आहे हा चिकट असतो. जर त्या कालावधीमध्ये उष्णता निर्माण झाली तर हा भाग ड्राय होतो, आणि ड्राय झाल्यानंतर जे काही ह्याच्यातनं अँतर उडून पॉलिनेट करणार आहेत ते पॉलिनेशन कमी प्रमाणात होताना आपल्याला आढळतं. त्याच्यासाठी झाडाला पाणी देणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावरनं हात फिरवणं गरजेचं आहे. जर झाडं उंच असली तर आपण जी झाडू असते घरातली ती झाडू आपण दांडीला बांधून त्या मोहरावरनं फिरवू शकतो की जेणेकरून परागीभवन होऊ शकतं.
मोहर येण्यापूर्वी जर समजा आपण पाहिलं तर झाडामध्ये अशा प्रकारची पण फांद्या आपल्याला आढळतात की ज्या गेल्या वर्षी फळाचं वजन घेतल्यामुळे खालच्या दिशेने झुकलेल्या असतात. अशा प्रकारच्या फांद्यांना जर समजा तुम्ही बघितलं तर ह्याच्यातनं देखील मोहर बाहेर पडतो, पण सेटिंग होत नाही. म्हणजे ताकद वापरली जाते पण त्याचा पुढे फलनिष्पत्ती जी व्हायला पाहिजे ती होत नाही. त्याच्यामुळे ह्या अशा फांद्या तर काढूनच टाकल्या पाहिजेत आणि झाडाला सूर्याच्या दिशेने येणाऱ्या ज्या फांद्या आहेत त्या ठेवल्या गेल्या पाहिजेत. त्याचबरोबरीने जर समजा आपण हे बाजूचं शेजारचं झाड पाहिलं, या फांद्या इथेच कट झाल्या पाहिजेत आणि जेणेकरून इकडनं नवीन 2 फांद्या वरच्या दिशेने जातील. हे माजलेलं झाड आहे, ह्याच्यामध्ये म्हणजे सूर्यप्रकाश आतमध्ये जात नाहीये, ह्याच्यामध्ये काम करणारे व्यक्ती म्हणजे याच्यावर फोटोसिंथेसिस होते असे फार कमी आहेत आणि मग अशा झाडामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण पाहू शकता की कीड रोगांचा प्रादुर्भाव हा वाढतोय. हा जो हे आतलं जे खोड आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सूर्यप्रकाश न पडल्यामुळे बुरशीची वाढ होते आणि मग ती सर्वदूर पसरते. तर त्याच्यामुळे ह्या मधल्या भागामध्ये कसा उजेड जाईल या दृष्टिकोनातनं ह्या पूर्ण झाडाची छाटणी होणं फार गरजेचं आहे. झाडाला पण ज्या वेळेला कळतंय की आपल्याला बाबा आपली काळजी घेतली जाते आणि एका दांडीवर एक हे ठेवलं जातंय, तेव्हा निश्चितच झाड आपल्याला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स करतं. कधीही छाटणी करत असताना आपण एक गोष्टीचा निश्चितपणे विचार केला पाहिजे की जी फांदी आहे त्या फांदीवरची 15% जास्त छाटणी आपण करू नये. म्हणजे एखादी जी फांदी आहे ह्याच्यातली त्याच्यामधली जास्त छाटणी एकाच वेळेला करू नये. त्याच्यामुळे झाडाला चुकीचा सिग्नल देखील जाऊ शकतो. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की याचं सेंटर ओपन एकदा तुम्ही केलं म्हणजे मधली फांदी मोठ्या प्रमाणावर एकाच वेळेला काढून टाकली तर त्याचा झाडाच्या फ्लॉवरिंगवर परिणाम होत नाही. पण जर समजा प्रत्येक ह्याच्यातल्या फांद्या तोडत गेलात तर त्याचा निश्चितपणे झाडावर परिणाम होताना आढळतो आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला आपण हार्वेस्टिंग करतो त्याच्यानंतरची जी छाटणी आहे त्याला फार महत्व आहे. हेच मी आपल्याला जे सांगत होतो की हा डोळा आहे बघा इकडनं आणि ह्या डोळ्यातनं 1, 2, 3, 4, 5 ही 6वी अशा 6 दांड्या आलेल्या आहेत. मग हा नेमका कुठल्या दांडीला मॅच्युअर करेल आणि कुठल्या दांडीतनं मोहर टाकेल हा प्रश्न त्या झाडासमोर आहे. इथे देखील जर समजा तुम्ही बघितलं ह्याला मी रिंग ऑफ बर्ड म्हणत होतो की 1, 2, 3, 4, 5, 6, 7 फांद्या त्याच्यातनं बाहेर पडलेल्या आहेत. इथे एक फांदी ठेवणं फार गरजेचं आहे. जी स्ट्रॉंग फांदी आहे तेवढी ती ठेवा, बाकीची फांदी आपण काढून टाका. जर समजा तुम्ही इथे बघितलं तर हा एक प्रयोग आपण केलेला की जिकडनं व्हेजिटेटिव्ह शूट बाहेर पडलेलं त्या व्हेजिटेटिव्ह शूट आपण जे इथनं बाहेर पडलेली नवीन पालवी जी आहे ती पालवी काढून टाकली आणि त्याच्यानंतर ही पाठीमागची जी फांदी होती त्याला ही मॅच्युअर पानं होती आणि त्याच्यातनं मोहर बाहेर पडलेला आपल्याला दिसेल. हे त्याच मोहराला जर समजा तुम्ही बघितलं तर पुढे फळधारणा झालेली त्याच्यानंतर ती पुन्हा टिकलेली आणि अगदी मॅच्युअर फळं त्याच्यावर आहेत हे ह्याच्यातनं दाखवायचं होतं. म्हणजे याही पद्धतीने लवकर मोहर काढण्यासाठी म्हणजे आपण आंब्याला म्हणतो की डोळ्यात म्हणजे त्याचं जे बाहेर पडल्यानंतर आपली सगळ्यात मोठी गंमत अशी असते की आपल्याला हाव असते की जास्त फळं मिळाली पाहिजेत. तर एका फांदीतनं एक मोहर बाहेर पडला की फळं तेवढीच मिळणार आहेत जेवढी त्या झाडावर आपल्याला अपेक्षित आहे. त्याच्यामुळे ह्या 4 फांद्या ज्या इकडनं बाहेर पडलेल्या आहेत मोहराच्या ह्याच्यातल्या 1, 2 आणि ही समजा तिसरी आतल्या बाजूला जाणारी ही जर मी काढून टाकली तर या एका मोहराच्या दांडीवर जो इथनं बाहेर पडला असता तशी याची सिच्युएशन निर्माण होईल कारण ही फांदी ह्याला सगळं सप्लाय करेल आणि याच्यातनं आपल्याला चांगल्या प्रकारचं सेटिंग मिळेल. त्याच्यामुळे जर समजा तुम्ही इतर ठिकाणी बघितलं तर मी त्या बाकीच्या काढून टाकलेल्या आहेत फांद्या आणि त्याच्यामुळेच मला हे जी फळं त्याच्यावर दिसत आहेत तुम्हाला हे त्याच्या पाठीमागचं महत्वाचं कारण आहे. त्याच्यामुळे हार्वेस्टिंग झालं की आपल्याला सेंटर ओपनिंग करणं ह्या आतल्या भागापर्यंत लाईट पोचवणं हे फार गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे गळीची आणि गळ ही नॅचरल आहे. म्हणजे गळ ही नॅचरल आहे म्हणण्यामागचा उद्देश माझा असा आहे की आंब्याला एवढा मोहर येतो आणि त्या मोहरामध्ये जवळजवळ आता मी या झाडाचं जर समजा तुम्ही बघितलं तर 1000 पॅनिकल्स बाहेर पडलेले आहेत. या 1000 पॅनिकल्सवर 1000 फ्लावर्स आहेत आणि या 1000 फ्लावर्स पैकी जर समजा तुम्ही बघितलं तर 10 फळं तयार होतात आणि म्हणजे गणित जर घालायला गेलात ना तुम्ही तर 1000 पॅनिकल मधनं 10 फळं म्हणजे 10,000 फळं लागली पाहिजेत. पण असं काही होत नाही कारण कॉम्पिटिशन आहे. प्रत्येक फळ हे अन्न मागत असतं आणि त्याच्यामुळे जर समजा तुम्ही बघितलं तर या छोट्याशा स्टेजमध्येच म्हणजे ज्याला आपण म्हणतो वाटाणा स्टेज ते गोटीच्या स्टेज पर्यंत 90% जी फळं आहेत त्यांची गळ इथे होते.
त्याच्यानंतर मार्बलटे एक स्टेजमध्ये 5% फळं गळतात आणि मग त्याच्यानंतर जर कुठला रोग असेल किंवा पाणी कमी पडलं तर 2% फळं गळतात आणि आपल्याला साधारण 250 ते 300 फळं एका झाडामागे हार्वेस्टिंगला येतात. म्हणजे हे जे गणित आहे, ह्या गणितामध्ये आपण कुठे वाढ करू शकतो, ही इथे जर समजा सोडलं तर ही गळ ही आपण अडवू शकतो आणि त्याच्यामुळे हे 250 ते 300चं जे गणित आहे हे कुठेतरी 350 ते 400 पर्यंत जाऊ शकतं. त्याच्यापेक्षा जास्त फळधारणा हे म्हणजे त्या झाडाच्या फिजिओलॉजीवर परत आघात केल्यासारखं आहे. दरवर्षी फळं यायला पाहिजे असतील तर झाडांची संख्या वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे जास्त फळं पाहिजे असतील तर झाडांची संख्या वाढवणं गरजेचं आहे, जे आपण हाय डेन्सिटी मध्ये करतो. त्याच्यामुळे एका झाडातनं जर समजा त्याची कॅपॅसिटी 150 ते 200 फळं देण्याची असताना जर समजा त्यातनं 400 फळं घेतली तर तेवढी एनर्जी जमिनीतनं त्याने घेतलेली असते आणि ती बाहेर काढलेली असते आणि आपण जेव्हा ती रिफिल करतो तेव्हा ती एनर्जी पुन्हा त्या देठापर्यंत जायला, जिकडनं फळ मिळणार आहे, हा भरपूर कालावधी लागत असतो. आणि मग आपण बघतो की आपली झाडं जी आहेत ही अल्टरनेट बेरिंगला जातात. 1 वर्षाआड फळधारणा त्याच्यातनं आपल्याला होताना आढळते. जर समजा आपण पाहिलं तर त्याच्या पुढचा जो कालावधी आहे, ह्या कालावधीमध्ये बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या असतात, जे काढणीपूर्वी आपल्याला करणं किंवा मोहर आल्यानंतर करणं गरजेचं आहे. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर समजा तुम्ही वाऱ्याचा वेग असेल तर जी ड्राय झालेली फ्लावर्स आहेत ती पडून जातात, पण वारा मंदावलेला असेल तर त्यावेळेला आपल्या हाताने ज्या दांडक्यावर फळधारणा नाहीये असे मोहराचे जे भाग आहेत तो आपण काढून टाकला तर तो ड्राय होत जातो हळूहळू आणि मोहराला डायरेक्ट जिथे फळधारणा झालेली आहे तिथपर्यंत रस हा पोचतो आणि त्याच्यामुळे गळ कमी होते. हे बरेच लोक करत नाहीत. माझी आपल्याला विनंती राहील की आपण जे म्हणतो ना तो मियाजाकी आंबा मोठा किंवा म्हणजे जपानचा जो आंबा आहे तो ग्रीन हाऊस मध्ये केला जातो आणि जर समजा तुम्ही त्याचे व्हिडिओ पाहिलेत तर तुम्हाला असं आढळेल की त्याच्यावरती सगळी ही अशी छोटी छोटी फळं जी असतात किंवा छोट्या छोट्या सगळ्या काढून टाकल्या जातात आणि एक सिंगल फळ त्याच्यावर ठेवलं जातं आणि त्यालाच काय ते न्यूट्रिशन मिळतं आणि त्याच्यामुळेच तो आंबा साईज वाढणं किंवा या सगळ्या गोष्टी घडत जातात आणि गळ कमी होते. माझं आपल्याला हेच सांगणं आहे की फील्डमध्ये आपण ज्या वेळेला ह्या गोष्टी करतो त्यावेळेला देखील आपल्याला उत्पादनामध्ये वाढ या गोष्टींमुळे झालेली आढळते. ज्या वेळेला फळं वाढत असतात बरेचसे कीटक ह्या आता जसं होळी होऊन जाईल त्याच्या पुढे पुन्हा एकदा त्यांचं हे सुरू होतं, कारण जमिनीतलं पाणी हळूहळू वर घ्यायला सुरुवात होते. पाडव्याला आपण म्हणतो चैत्र पालवी, त्यावेळेला पालवी जी बाहेर पडते त्यावेळेला पुन्हा ऍक्टिव्हिटी वाढते. जर समजा तुम्ही बघितलं तर 2 फळं एकमेकाला घासत असतात आणि अशा वेळेला घासल्यामुळे तिथे पुन्हा डाग पडतात. काही ठिकाणी अगदी हार्वेस्टिंगच्या वेळेपर्यंत जर समजा आपण त्याची काळजी घेतली नाही तर त्यावेळेला फ्रूट बोररचा प्रॉब्लेम होतो आणि ही चांगली वयात आलेली फळं आपण जी म्हणतो ती त्याचं मार्केट कॉस्ट जी आहे ही नील होऊन जाते. तर सुकलेलं पान एखादं त्याच्यामध्ये घालणं किंवा त्याला बॅगिंग करणं हे फार गरजेचं आहे. मगाशी जे मी आपल्याला सांगत होतो आमच्याकडे इथे कोकणामध्ये सुका बांगडा मिळतो ज्याचा फार उग्र वास असतो. तर आम्ही ह्या प्रकारे पॉलिनेशन वाढवण्यासाठी प्रयत्न केला की त्याला 3 फ्लॅप डेव्हलप केले आणि सुका बांगडा जो आहे हा थोडा कोमट पाण्यामध्ये भिजत घातला, मऊ केला तो आणि तो असा बिस्लरीच्या बाटलीमध्ये बांधून किड्यांना आकर्षित करण्याच्या दृष्टिकोनातून आपण केलं. तुम्ही बघू शकता इथे बीज येत आहेत आतमध्ये आणि हा खालच्या बाजूने मोकळा ठेवलेला आहे की जेणेकरून त्या पुन्हा बाहेर निघून जातील. आणि असे जे सापळे आहेत हे आपण बिस्लरी काय आपल्याला पडलेल्या भरपूर मिळतात तर ते सापळे आपण आपल्याकडे बागेमध्ये लावू शकतो. ज्या वेळेला आपल्याला फवारणी करायची असेल त्याच्या 2 ते 4 दिवस अगोदर हे सापळे पुन्हा बाहेर नेऊन लावले की त्या वासाला पुन्हा त्या बीज सगळ्या बाहेर निघून जातात, हाऊस फ्लाईज पर्टिक्युलरली. तेही आपण करू शकतो. ज्या वेळेला फळधारणा होते आणि आपल्याला दिसते आता ह्याच्यावर डाग आहेत, हे काढून टाकणं गरजेचं आहे, हे काढून टाकणं गरजेचं आहे, हे काढून टाकणं गरजेचं आहे. ही एक फांदी नुसती ठेवून ह्या बाकीच्या छोट्या छोट्या सगळ्या फांद्या काढून टाकणं गरजेचं आहे आणि एक जर समजा आपण त्याला चांगला वाढलेलं फळ ठेवलं तर हे पुढे वाढत जातं. हा अनुभव आहे, तुम्ही करून बघा, तुम्हाला निश्चितपणे आढळेल हे. त्याचबरोबरीने ह्याच्या बरोबरीने अजून 4 मोहर इकडनं बाहेर पडलेले असतील तर त्याची देखील म्हणजे ते काढून टाकणं, म्हणजे तुम्हाला जर बेस्ट क्वालिटी फळ पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. फळ ज्या वेळेला वाढत असतं निश्चितपणे पॉलिनेशनच्या वेळेला देखील ऑक्सिजन वापरलं जातं. जसं जसं फ्लावरिंग होतं जर समजा तुम्ही बघितलं तर पाण्याची पातळी जमिनीतली कमी आणि मुळं त्यावेळेला पाणी शोधण्यासाठी म्हणून बाहेर पडत असतात. तर जर समजा तुम्ही फ्लावरिंग झाल्यानंतर जर तुम्हाला कणी सेटिंग दिसायला लागलं म्हणजे छोटी छोटी फळं दिसायला लागली आणि तुम्ही पाणी द्यायला सुरुवात केली
तर ऑक्झिनचं जे प्रमाण मुळं वाढवण्यासाठी जाणार असतं ते पुन्हा फळाकडे झुकलं जातं आणि फळगळ कमी होते. जर समजा तुम्ही झाडाला पाणी देणार असाल तर त्यावेळेला त्याला मल्चिंग करू शकता, गवताचं मल्चिंग केलं तरी चालू शकतं, की जेणेकरून पाणी उडून जाणार नाही आणि त्याचा फळाला फायदा होऊ शकतो. त्याचबरोबरीने विद्यापीठाने नॅफ्थॅलिक ॲसिटिक ऍसिड 20 ppm 20 मिलीग्रॅम एका लिटर मधनं फळं वाटाण्या एवढी झाल्यानंतर आणि मग त्याच्यानंतर पुन्हा 15 दिवसांनी एकदा अशी फवारणी रेकमेंड केलेली आहे. हे ऍडिशनली ऑक्झिन जे आहे ते आपण झाडाला देऊ शकतो. बाजारामध्ये विविध नावांनी ते मिळतं. प्लानोफिक्स आहे. प्लानोफिक्सची एक साधारण 100 ml ची बाटली जी आहे ही 225 लिटरसाठी पुरेशी आहे. ते आपण त्याच्यामध्ये डायल्यूट करून झाडाला देऊ शकतो. दरवेळेला माझा फोकस असतो तो पाण्यावर, कारण आपल्याकडे जर समजा बघितलं तर भारतामध्येच फक्त आंबा हा पाण्यावर नाहीये, पण जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी आंबा लागवड केलेली आहे, मग ते इस्रायल असू दे किंवा ऑस्ट्रेलिया असू दे किंवा स्पेन असू दे किंवा अमेरिका असू दे, या सगळ्या ठिकाणी जर समजा तुम्ही पाहिलं तर आंब्याला पाणी दिलं जातं. हे जे तुम्हाला मी इथे खाली दाखवतोय हा त्याचा फोटोसिंथेसिस म्हणजे अन्न तयार करण्याचा जो वेग आहे तो तिथे दिलेला आहे. जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये काळोख असतो आणि त्याच्यामुळे 2 ते 2.25 पर्यंत त्याचा वेग असतो. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये हा वाढतो. त्याच्यानंतर डिसेंबर मार्च मध्ये जर समजा तुम्ही पाहिलं तर तो 6.5 पर्यंत खाली उतरतो, कारण पाणी हळूहळू पुन्हा कमी होतं आणि उष्णता वाढायला लागते, ट्रान्सपिरेशन वाढतं आणि एप्रिल मे महिन्यामध्ये 4.6 पर्यंत तो जाऊन थांबतो. हेच जर समजा पाणी दिलं तर काय होतं आणि वेगवेगळी लाईट इंटेन्सिटी जर असेल आकाशातली तर काय होतं हे त्याच्यावर एक प्रयोग मी केलेला होता. म्हणजे हे इरिगेटेड आहे जिथे पाणी दिलेलं आहे आणि हे अनइरिगेटेड आहे जिथे पाणी दिलेलं नाही. जर समजा तुम्ही बघितलं तर जिथे पाणी दिलेलं आहे तर तिथे 1000 फोटॉन डेन्सिटी फ्लक्स हे जर समजा लाईट इंटेन्सिटी असेल तर तुम्ही बघू शकता की 11 पर्यंत त्याचं फोटोसिंथेसिस वाढतं 3 वरनं. म्हणजे जवळजवळ तिपटीने किंवा चौपटीने फोटोसिंथेसिस झाडाचं वाढतं. अन्न तयार करण्याची वेग वाढतो आणि त्याच्यामुळे फळाची गळ कमी होणं, फळाचं आकारमान वाढणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे अनुभवास येतात. जर समजा पाणी आपण नाही दिलं तर त्याचे परिणाम आपल्याला दिसू लागतात की जेणेकरून म्हणजे फळगळ तर होतेच, पण त्याचबरोबरीने जर समजा तुम्ही बघितलं तर आकारमान हळूहळू वाढताना दिसतं. तिसरी गोष्ट जी जाणवते ती आपल्याकडे जर समजा टप्प्याटप्प्यात मोहर बाहेर पडत असेल, म्हणजे सुरुवातीचा एकदा आला, मग त्याच्यानंतर काही फांद्या आल्या, मग त्याच्यानंतर काही फांद्या आल्या, तर ज्या शेवटच्या आलेल्या फांद्या आहेत त्याच्यामध्ये हर्माफ्रोडाइट फ्लावर पर्सेंटेज जास्त असतं, पण तिथे ड्रायनेस निर्माण झाल्यामुळे, कारण जर समजा तुम्ही बघितलं तर सर्वसाधारण जानेवारी महिन्यापासूनच, जानेवारीच्या एंड पासून आर्द्रता उतरायला सुरुवात होते. हा माझा कोकणातला अनुभव, तुमच्याकडचं तुम्ही निश्चितपणे बोलू शकता की तुमच्या भागामधला जो आर्द्रता जी आहे ती जर समजा खाली जायला लागली तर जे स्टिग्मॅटिक फ्लुइड आहे की ज्याच्यामध्ये पोलन आकर्षण करून चिकटून ठेवण्याची जी क्षमता आहे ती कमी होते आणि त्याच्यामुळे जर समजा तुम्ही बघितलं तर परत जे सेटिंग होणार होतं आपलं पुढचं ते सेटिंग होत नाही आणि ह्याचा परिणाम पुन्हा इल्डवर होतो. तर ह्या काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. दुसरी एक अजून गोष्ट जी घडते ती म्हणजे पुनर्मोहराची. म्हणजे आतापर्यंत ही गोष्ट आपल्याकडे घडली नव्हती पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पण मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले त्यावेळेला की सर आमच्याकडे परत परत मोहर येतोय, तर आता आम्ही काय करायचं. परत मोहर आल्यानंतर आपण काही करू शकत नाही, म्हणजे तो हाताने काढून टाकणं हेच त्याच्यावरचा उपाय आहे. त्याला आपण कुठलाही स्प्रे घेऊ शकत नाही त्यावेळेला. पण ज्या वेळेला फळ वाटाण्या एवढ्या आकाराचं असतं तर त्याच कालावधीमध्ये जर समजा जिब्रेलिक ऍसिडचा आपण एक स्प्रे घेतला साधारण 50 ते 70 ppm चा, तर त्याचा परिणाम हा पुनर्मोहर कमी करण्यावर होतो. पण जर समजा थंडी फार वाढली तर त्याही वेळेला पुनर्मोहर आलेला आपल्याला आढळतो. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या झाडाला आपण पाणी देतो त्या ठिकाणी जर समजा तुम्ही पाहिलं तर हे पुनर्मोहर येण्याचं जे प्रमाण आहे हे कमी होतं आणि झाड जे आहे हे मोहराऐवजी व्हेजिटेटिव्ह फ्लशकडे जातं. तिसरी अजून एक गोष्ट जी घडते, जी हापूस आंब्यामध्ये आम्हाला आढळली, की साख्याचं प्रमाण देखील फार मोठ्या प्रमाणावर कमी होतं. साख्याचं प्रमाण हे जसं हापूसमध्ये आहे तसं केशरमध्ये देखील आहे. तर केशरमध्ये देखील जर समजा तुम्ही बघितलं तर पाणी दिल्याने साख्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. आता फळाची साईज वाढायला पाहिजे, फळाला न्यूट्रिएंट त्यावेळेला मिळणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपण 1% पोटॅशियम नायट्रेटचे 3 फवारण्या रेकमेंड केलेल्या आहेत. पहिली फवारणी जी आहे ही साधारण फळ वाटाण्या एवढं झाल्यानंतर
त्याच्यानंतर साधारण बोटी एवढं झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर साधारण अंड्याच्या आकाराच्या पुढे गेल्यानंतर या तिन्ही गोष्टीसाठी पोटॅशियम नायट्रेट दिलेलं आहे. पोटॅशियम नायट्रेट म्हणजे पोटॅश जे आहे हे पोटॅश अन्न तयार करण्याची प्रक्रिया वाढवतं, म्हणजे स्ट्रेस डेव्हलप न होऊ देणं आणि मोठ्या प्रमाणावर फोटोसिंथेसिस करून घेणं पानांकडनं हे काम पोटॅशियम करत असतं आणि त्याच्यामुळे पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करणं हे आवश्यक आहे. जर समजा तुम्ही पाहिलं या परिस्थितीमध्ये तर आता इथे बघा तुम्ही, हा एवढा सुकलेला मोहर आहे, हा खरा काढून टाकायला हवा, ही फळं काढून टाकायला हवीत आणि याच्यातलं फक्त एक चांगलं फळ हे आपण ठेवणं आवश्यक आहे. इथे देखील आपल्याला माहिती आहे की ही एवढी फळं राहणार नाही, त्यातली काही फळं गळणार आहेत. मग ती गळ्याची वाट बघणं त्याच्यापेक्षा आपण ती काढून टाकणं आणि मोजक्या 1-2 फळांना वाढायला देणं हे गरजेचं आहे. इथे आपण बघू शकता की एक फळ इथे आहे ह्या दांडीवर, याच्या आलेल्या बाजूच्या मोरावर, इथे आपण पुन्हा 2 फळं घेतोय. याचा आकारमान लहान राहणार आहे, किंबहुना हे एक छोटं राहील आणि हे एक मोठ्याने वाढेल. त्यामुळे हे देखील काढून टाकणं गरजेचं आहे, जे आपण करत नाही. आम्ही अजून एक प्रयोग केलेला की एन-एटका आणि फॉलिक ऍसिड एकत्रित असलेला असा घटक बाजारामध्ये उपलब्ध आहे, वेगवेगळ्या नावाने अवेलेबल आहे. त्याचा आपण फवारणी जी आहे ही अनुक्रमे म्हणजे 50% फ्लावरिंग झाल्यानंतर जशी कणी सेट होईल त्या कालावधीमध्ये, त्याच्यानंतर पुन्हा फळं वाटाण्याच्या आकाराची झाल्यानंतर 1.5 ml, त्याच्यानंतर अंडाकृती झाल्यानंतर 2 ml आणि त्याच्यानंतर फळधारणेच्या 75 दिवसांनी साधारण 2 ml अशी आपण शिफारस केलेली आहे. याच्यातले कमीत कमी 3 स्प्रे जरी आपण घेतले तरी आपल्याला फळाचं म्हणजे जे मी शेतकऱ्यांचे हे रेकमेंडेशन देण्यापूर्वी मी काही शेतकऱ्यांना हे वापरण्यासाठी दिलं होतं आणि त्यांचे जे रिव्ह्यू आहेत ते असे आहेत की साधारण 15 दिवस हार्वेस्टिंग लवकर झालं. दुसरी गोष्ट फळाची साईज वाढली. तिसरी गोष्ट फळामध्ये जे साख्याचं प्रमाण आहे हे फार मोठ्या प्रमाणावर कमी झालं. कारण बरेचसे शेतकरी ज्यांच्या मी रेग्युलर टच मध्ये आहे ते शेतकरी काय करतात की ते खाजगी व्यवसाय करतायत आणि खाजगी व्यवसायामध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर लगेच ज्याच्याकडनं आपण आंबा विकत घेतो त्या माणसाला आपण लगेच सांगतो की अरे तुझ्या पेटीमध्ये एवढे एवढे आंबे खराब निघाले. तर ते त्यांचं जे प्रमाण आहे सांगण्याचं हे फार कमी झालं आणि असे जे काही घटक आहेत की ज्याच्यामधनं स्ट्रेस कमी होईल, फॉलिक ऍसिड जे आहे ते हीट रेजिस्टंट आहे आणि एन ऍसिटाइल ट्राय क्लोरो अमिनो ऍसिड जे आहे हे ऑक्सिन आणि सायटोकायनिनचा प्रिकर्सर आहे. त्याच्यामुळे फळाची साईज वाढवणं आणि फळ लवकर लवकर वाढण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं ही दोन्ही गोष्टी या स्प्रेने सिद्ध होतात. ज्या वेळेला तुम्ही हे मारणार असाल त्यावेळेला पुन्हा आपलं प्लानोफिक्स म्हणजे NA वापरण्याची गरज नाही, कारण ह्याच्यातनं तो फायदा झाडाला मिळून जातो. त्याच्या पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे बॅगिंगची. जर समजा तुम्ही पाहिलं तर हा असा डागी आंबा आणि हा बॅग मधनं जर बघितलं तर हा आंबा, ही बॅग साधी न्यूजपेपरची बॅग आहे तयार केलेली. आपण जे पेरूसाठी बॅगिंग करतो त्या मी पाहिलंय की पेरूसाठी बॅगिंग करत असताना आधी पेरू आपण त्या फोमनेट मध्ये घालतो आणि नंतर पुन्हा प्लास्टिकने कव्हर करतो. आपल्याकडची उष्णता जास्त आहे त्याच्यामुळे आपण निश्चितपणे हे पेपर बॅगचा वापर करणं आवश्यक आहे. पेपर बॅगचा जर समजा आपण वापर केला तर त्या पेपर बॅगला खालती पंचिंग मशीनने होल मारणं गरजेचं आहे. जर पंचिंग मशीनने त्याला होल आपण मारले तर त्याच्यामध्ये मायक्रो क्लायमेट त्या बॅगेमध्ये आतल्या बाजूला डेव्हलप होतं आणि ह्या फळातनं मोठ्या प्रमाणावर पाणी उडून न गेल्यामुळे फळाचं वजन वाढतं. फळाचं वजन वाढणं, बिंडागिन मिळणं, फ्रूट फ्लायचा अटॅक कमी होणं, त्याचबरोबरीने साख्याचं प्रमाण कमी होणं, असे विविध एकमेकाला न घासणं, त्याचबरोबरीने फ्रूट बोररचा अटॅक कमी होणं, या सगळ्या गोष्टी याच्यातनं आपल्याला झालेल्या आढळतात. मी आजही काही बागायतदारांकडे बोललो तेव्हा बॅगिंग केलेले आंबे जे आहेत हे सर्वसाधारण 700 ते 750 रुपये डझन आणि डागी आंबे जे आहेत हे डागी आंबे साधारण 350 डझन, 350 रुपये डझन या हिशोबाने आज बाजारामध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबरीने जशी ही बॅग मी तुम्हाला सांगितली न्यूजपेपरची बॅग करणं अतिशय सोपं आहे. ही जर समजा तुम्ही पाहिली तिथे तर ही अशा प्रकारची बॅग आता बाजारामध्ये उपलब्ध व्हायला लागली आहे की जी बाहेरून तपकिरी रंगाची आहे आणि आतल्या बाजूने काळ्या रंगाची आहे. ही बॅग देखील आपण फळाला वापरू शकतो. यानेही आम्हाला त्याच्या फळामध्ये साधारण 50 ग्रॅम वजन वाढलेलं आढळलं. जर समजा तुम्ही बघितलं ही बॅगिंग केलेली फळं इथे आहेत जी वेगळ्या रंगाची तुम्हाला पिवळसर रंगाची दिसत आहेत, ही आतून कच्चीच आहेत पण दिसताना लस्ट्रस दिसत आहेत. वेरॅज ही आपली रेग्युलर हिरव्या रंगाची दिसत आहेत की ज्यांना बॅगिंग केलेलं नाही.
आता बॅगिंग केलेलं आणि बॅगिंग न केलेलं यातलं फळ आपण जर पाहिलं तर त्याच्यातनं आपल्याला कळतं की कधी काढण्यासारखं आहे. म्हणजे ही बॅग एकदा लावली की परत काढता येत नाही याच्यातला भाग नाहीये. त्याला इथे वरती तार असते, ती तार फिरवली तर ही बॅग परत बाहेर काढता येते. मी जवळजवळ 2 किंवा 3 वर्ष ही बॅग वापरतो आणि बॅगेची किंमत साधारण माझ्या मते 2 रुपयाच्या आसपास पडते. हा आत्ताचा विषय नाहीये खरा की आंबा मोहराचं काळजी कशी घ्यावी. जर समजा तुम्ही पाहिलं तरी एक तुम्हाला सांगून ठेवतो की विद्यापीठाचं हे जे शेड्यूल दिलेलं आहे ह्या शेड्यूलचा वापर आपण करू शकता. राहुरी विद्यापीठाने देखील शेड्यूल तयार केलेले आहे, त्या शेड्यूलचा वापर आपण करू शकता. ह्या शेड्यूल मध्ये जर समजा आपल्याला काही अडचण येत असेल तर निश्चितपणे आपण ती मला विचारू शकता. आपले एंटोमॉलॉजिस्ट आहेत त्यांच्याशी आपण या विषयावर चर्चा करू शकता. किंबहुना कधी कधी अशी गोष्ट घडते की आपण आता उदाहरणार्थ लॅम्बडा सायलोथ्रिन आहे, डेल्टा मेथ्रिन ते जे फळ आहे ती बारीक असताना जे काय काम करतं म्हणजे जी कीड आहे ती अगदी सुप्तावस्थेत असताना किंवा जन्माला आलेली असताना जे काम करतं ते काम नंतरच्या कालावधीमध्ये होत नाही. त्याच्यामुळे ह्या शेड्यूलचा फॉलोअप आपण घेणं गरजेचं आहे. तिसरी फवारणी जी आहे ती इमिडाची आहे. बऱ्याचशा वेळेला मी हे बघतोय की इमिडा हे पहिल्या स्प्रेपासूनच वापरलं जातं आणि मग त्याच्यानंतर इमिडा वापरल्यामुळे जे मित्र कीटक आहेत ते पण जातात, जे शत्रू कीटक आहेत ते त्याला प्रबळ होतात आणि मग किती फवारण्या जरी केल्या तरी मग त्या गोष्टी कंट्रोलमध्ये येताना दिसत नाही. सर काढणीपर्यंतचं जे सूत्र होतं ते इथपर्यंत मी आपल्यासमोर मांडलं. या व्यतिरिक्त अजून जर समजा काही आजच्या या सत्रात मी बोलायला हवं असेल तर मी बोलतो, अन्यथा मी थांबतो. तुमचे काही प्रश्न असतील तर त्याची मी उत्तर देतो. आणि काढणी आणि काढणी पश्चात हे मे बी आपण पुढच्या शुक्रवारी घेऊ शकतो. धन्यवाद कुलकर्णी साहेब, आपण अतिशय छान अशी माहिती दिली आहे. म्हणजे आंबा मोहर संरक्षणापासून ते फळाचं भरघोस उत्पन्न घेणे इथपर्यंतचा सगळा टप्पा आपण लेफ्ट झालेत का सर? नाही आहे ना. आपण खूप छानपणे समजून सांगितलं आणि जे काही शास्त्रशुद्ध माहिती आहे ती आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला की जशी फळांची विरळणी कशी गरजेची आहे किंवा अतिरिक्त आलेला मोहर काढणं गरजेचं कसं आहे, किंवा सगळ्यात महत्वाचा विषय आजचा जो होता तो की नर आणि मादी फ्लॉवर जे आहेत ती एकत्रपणे कसं ओळखावे त्याचे फोटो सहित आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. या अनुषंगाने काही प्रश्न असतील तर शेतकरी बांधव हात वरी करतील, पण त्याच्या अगोदर माझा एक प्रश्न आहे साहेब. आता आंबा काढणीला यायला काही 4-8 दिवस कमी आहेत, अशा कालावधीत काही ठिकाणी फुगवण मनाविषयी झालेली वाटत नाही, तर पाट पाणी दिलं तर चालेल का, किंवा ते दिलं तर आंबा काढणीसाठी लांबू शकतो का, असं काही परिणाम होईल का, या संदर्भात थोडं सांगितलं तर बरं होईल. सर जनरली जर समजा आपण पाहिलं तर आंब्याची एकदा जर वाढ झालेली असेल म्हणजे फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी आपण ज्याला म्हणतो ना, की तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही, पण आपल्याकडे जे शेतकरी आहेत ते म्हणतात की म्हणजे 8 आणे 12 आणे 16 आणे हा एक प्रघात आहे काढण्याचा. म्हणजे 16 आणे म्हणजे झाडपिका आंबा. आंबा जनरली 12 आणे ते 14 आण्याच्या मध्ये काढला जातो. आता ही जर समजा गोष्ट तुम्ही पाहिली तर नेमकी काय आहे हे मी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर 100 जर समजा म्हटलं तर 6.25 भागिले केलं तर आपला 1 आणा तयार होतो. तर 100% हार्वेस्टिंग म्हणजे 16 आण्याचा हार्वेस्टिंग म्हणजे तो झाडपिका आंबा झाला. तर जसं ते दिवस जर समजा आपण त्या दृष्टिकोनातून कमी कमी करत गेलो ना तर आपल्याला आढळतं की 6.25 ने म्हणजे 12 आणे ते 14 आण्याच्या मधला आंबा जो आहे हा परिपक्व होतो आणि पुढे जाऊन चांगल्या पद्धतीने पिकतो. मी केशरशी संबंधातले काही रिसर्च पेपर जे वाचलेले आहेत त्या रिसर्च पेपरमध्ये असं आढळतं की सर्वसाधारण 106 दिवस ते पुढे असा काढलेला जो आंबा आहे तो जास्त कालावधीसाठी टिकतो पण, आणि त्याला चांगल्या प्रकारची चव देखील येते. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं TSS म्हणजे साखर आणि ऍसिडचा जो ब्लेंड आहे हा निर्माण होतो. प्रत्यक्ष हार्वेस्टिंग आणि हे जज करणं हे मी केलेलं नाही, पण आपण सांगू शकता ज्या वेळेला आंबा हार्वेस्टिंगला येतो त्याची फळाची साईज वाढवण्यासाठी त्याला जर समजा तुम्ही पाणी देणार असाल तर त्याची मॅच्युरिटी आहे ही एक्सटेंड होणार. म्हणजे
तो काढणी त्याची तुम्हाला थोडी डिले करावी लागणार. निश्चितच पाणी दिल्यानंतर त्याची साईज वाढू शकते, पण तुम्ही एक विचार करा की परीक्षा आहे आणि परीक्षेच्या काय म्हणतात 3 महिने अगोदरपासून तुम्ही अभ्यास करताय आणि परीक्षेच्या 1 आठवडा अगोदर अभ्यास करायला सुरुवात केली आहे, तर तुम्हाला जे मिळणारे रिझल्ट आहेत या दोघांमध्ये खूप मोठी तफावत आहे. त्याच्यामुळे तसे रिझल्ट तुम्हाला मिळणार नाहीत लगेच फवारणी केल्यानंतर. निश्चितच जर 15 दिवसाचा कालावधी असेल हार्वेस्टिंगला, तर जे मी मगाशी तुम्हाला म्हटलं की एन-एटका आणि फॉलिक ऍसिड त्याचा एक स्प्रे घेऊन बघा, तुम्हाला निश्चितच फळाची साईज त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आढळेल. धन्यवाद सर. आणखी कोणाचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये ज्याने हात वरी केले त्या शेतकरी बांधवांचे प्रश्न आपण नमस्कार सर. हॅलो. नमस्कार. थांबा मी घेतो वळी ना. हो थांबा विजय सर, बरं तुम्हाला विचारायचं विचारा. विचार सर, आता मी नैसर्गिक शेती करतो पुण्यामध्ये. तर मग आता याच्या ज्या फवारण्या सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या रासायनिक, तर मग आम्ही नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी काय शेड्यूल वापरावे? सर, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे जे आपण बोर्डो मिश्रणाचं मी आपल्याला सांगितलं, तर बोर्डो मिश्रण हे ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनला पण चालतं. त्याच्यामुळे बोर्डो मिश्रण हे तुम्ही तर वापरूच शकता. पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर बोर्डो मिश्रण वापरणं गरजेचं आहे. दुसरी जी त्याच्यानंतर जेव्हा पालवी बाहेर पडणार आहे त्यावेळेची जी फवारणी आहे, तर त्या फवारणीला आपण दशपर्णी अर्क वापरू शकता. दशपर्णी अर्क जर समजा त्यावेळेला उपलब्ध झाला नाही, तर आपण नीम किंवा करंज तेलाचा वापर करू शकता. ज्यावेळेला मोहर बाहेर पडतो अशा वेळेला जर समजा तुम्ही बघितलं तर नॅचरली ह्युमिडिटी असते आणि अशा रिलेटिव्ह ह्युमिडिटी ज्या वेळेला असते त्यावेळेला जे मगाशी मी म्हटलं की मेटारायझियम आहे किंवा व्हर्टिसेलियम आहे, हे चांगलं काम करतात. जर आर्द्रता नसेल तर ही मेटारायझियम किंवा व्हर्टिसेलियम हे काम करत नाही. दुसरी गोष्ट, ह्यांना खाण्यासाठी पण काहीतरी लागतं. म्हणजे जर समजा खायला काय नसेलच झाडावर आणि तुम्ही त्याची फवारणी केली तर त्याचा उपयोग काहीच होत नाही. म्हणजे जर कीड रोगांचा प्रादुर्भाव कुठे तुम्हाला आढळत असेल तर त्या झाडांवर तुम्ही त्याची पहिली फवारणी करा आणि त्याच्या बाजूची जी झाडं आहेत त्यांच्यावर तुम्ही फवारणी करून ठेवा की जेणेकरून ती तिथे येणार नाही. तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आता जर समजा तुम्ही प्रमाणीकरण करणार असाल तर तुम्हाला लमीत चालत नाही, लसूण, मिरची, तंबाखू अर्क नाही. तर निश्चितपणे आपल्याला लसूण, त्याच्यानंतर काय बरं, लसूण, मिरची आणि आलं याचा अर्क तयार केला जातो. तुम्हाला पाहिजे असेल तर मी त्याची रेसिपी आपल्याला पाठवून देईन, तर त्याचा पण वापर आपण करा. त्याचे देखील चांगले परिणाम आपल्याला आढळतात. त्याचप्रमाणे बरेचसे शेतकरी त्यांचे स्वतःचे काही गोष्टी तयार करत असतात. जसं रत्नागिरीला एक जोशी म्हणून आहेत शेतकरी, ते तरुसारथी नावाचं एक औषध तयार करतात. तर ह्या तरुसारथी नावाचं जे औषध आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी आपण औषधी आहेत त्यांचा अर्क आहे आणि त्याचबरोबरीने सिलिका म्हणजे तुमचं सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे, तर त्याचा देखील वापर आपण करू शकता. असे कितीतरी औषधं आज बाजारामध्ये ऑर्गॅनिकची उपलब्ध आहेत, तर त्याचा निश्चितपणे आपण वापर करू शकता. सर, याचं कोकण विद्यापीठामध्ये कधी ट्रेनिंग वगैरे असतं? त्याची माहिती आम्हाला कशी मिळेल? नैसर्गिक साठी खास पण तुम्ही. नैसर्गिकची सध्या आपल्याकडे प्रशिक्षण चालू आहेत. माझ्यामध्ये राहुरी विद्यापीठामध्ये पण चालू आहे आणि कोकण कृषी विद्यापीठामध्ये पण माझ्यामध्ये ह्या गेल्या आठवड्यापर्यंत सुरू होती प्रशिक्षण. आता मार्च एंड झाल्यानंतर कदाचित पुन्हा सुरू होतील. त्याची माहिती आम्हाला कशी मिळेल? याची माहिती म्हणजे मला जर कळलं तर मी ज्यांनी माझ्याशी संपर्क साधलेला आहे त्यांच्याकडे बोलतो. एक मिनिट. हो सर, विजयरावजी, तुम्हाला विनंती आहे, नैसर्गिक शेती हा खूप मोठा कन्सेप्ट आहे. आता त्याच्या विषयावर जर बोलायचं तर तुम्हाला 8 दिवसाचं ट्रेनिंग घ्यावं लागेल. तुम्ही विद्यापीठाशी संपर्क करा, नेटवर माहिती घ्या. नैसर्गिक शेतीचं प्रमाणीकरण करून देणारे एजन्सीज आहेत. तो खूप मोठा कन्सेप्ट आहे. त्याच्या संदर्भात तुम्ही नेटवर आधी अभ्यास करा, म्हणजे हे प्राथमिक प्रश्न तुमच्या लक्षात येतील, सुटतील आणि त्यानंतर कोकण किंवा आपलं राहुरी कृषी विद्यापीठामध्ये तुम्ही ट्रेनिंग घ्या. धन्यवाद.
प्रणित सर पुढचे हो, सर, प्रश्न घ्या चालेल. प्लीज. हो सर, चालेल. ओके, थँक्यू सर. जवळकर साहेब प्रश्न त्यांचं उत्तर मिळालं त्यांना. पुढचा प्रश्न आहे गजानन राठोड साहेब, बोला. माईक चालू करा आणि प्रश्न विचारा. थोडं गाव सांगा आणि नाव सांगून तुमचं काय अडचण आहे ती बोला. गजानन राठोड हात वर केलाय, बोला. हा, नमस्कार सर. मी परभणीहून बोलतोय, जिंतूरहून, तालुका जिंतूर आहे. जवळपास 50 ग्रॅम पासून तर 150 ग्रॅम पर्यंतचे फळ गळून राहिले फार मोठ्या प्रमाणात. आणि मी बागेला 3 डाटा टाकलेला आहे आणि भरपूर आहे समजा पाहिजे तसा, तरी पण फळगळ फार होत. सर आपल्याकडचं तापमान किती आहे सध्या? सर आता हायेस्ट 41 पर्यंत चाललंय सर. कारण म्हणजे 41 जर झालं असेल तापमान, तर निश्चितपणे त्याचा परिणाम हा ट्रान्सपिरेशनवर होणार आहे. तुमची जी फळगळ होते ती तुमच्या झाडाचं वय किती आहे आणि सर्वसाधारण किती फळं आता झाडावर आहेत की तुम्हाला वाटते की ती पुढपर्यंत जातील? हा सर, झाडाचं वय सर 4 वर्षाचं आहे आणि झाडावर सर झाडं थोडे लहान मोठे असले तरी बी एक तर 50-200 पर्यंत फळ आहे. झाडाची वाढ आहे, झाडाचं म्हणजे आरोग्य पण चांगलं आहे ते तेवढे जगवायला पाहिजे. ज्या फांदीला समजा म्हणजे झाडाचं वय किती आहे म्हणाला? 4 वर्ष सर, पहिला बहार आहे. 4 वर्ष. झाडाचं वय 4 वर्ष आहे. हा सर, म्हणजे कलम लागवड करून 250 फळ आहेत. नाही सर, बरोबर. मोठे फळ आहेत, आणि 250 मोठे फळ झाड आहेत सर. हा 50 फळापासून तर 250 पर्यंत आहेत. नाही, माझ्या दृष्टिकोनातनं सरसकट जर समजा तुम्ही बघितलं तर एका झाडापासून आपल्याला सर्वसाधारण 200 ते 300 फळं एवढंच उत्पन्न मिळतं. जर समजा तेवढं उत्पन्न तुम्हाला ह्या परिस्थितीत, बोला सर बोला. सर असं द्या, प्रश्न कळालाय तुमचा. आता माईक बंद ठेवा, ते कळे ना काय. गजानन साहेब प्रश्न कळालाय. साहेब प्रश्न असा आहे, जनरली दरवर्षीपेक्षा यावर्षी आता उन्हाळ्याचं पण तीव्रता जास्त आहे आणि बागेत मोठ्या साईजची फळं जी आहेत 150 ग्रॅम पेक्षा जास्त सुद्धा जनरल सगळ्याच भागामध्ये गळताना दिसत आहे. काय उपाययोजना करता येतील का आणि याचं कारण काय असू शकतं, असा प्रश्न आहे बस, बाकी काही नाहीये. आणि हा जनरल प्रश्न आहे सगळ्यांसाठी. जे मी मगाशी बोलताना जे सांगितलं की जर समजा त्या झाडावर अतिरिक्त मास पण असेल, म्हणजे ती फळं सोडून देखील अजून काही फांद्या की ज्यांचं फोटोसिंथेसिस चालू आहे ते असेल तर ते देखील पाणी ट्रान्सपायर करणार आहेत. म्हणजे झाडाला जर समजा आपण पाणी देतोय तर त्या बाकीच्या फांद्या देखील पाणी उडवणार आहेत. दुसरी गोष्ट महत्वाची आपण त्याच्यामध्ये करायला पाहिजे, म्हणजे विचार करायला पाहिजे की आपण झाडाला पाणी देतोय ते अधिक तर होत नाहीये ना, हाही एक विचार फार महत्वाचा आहे. म्हणजे जर झाडाचं जर समजा तुम्ही बघितलं तर ट्रान्सपिरेशन वरनं पाणी काढतात. मोठं वाढलेलं जे झाड आहे सर्वसाधारण 15 वर्षाचं, त्याची आम्ही इथे कोकणात जी काढलेली गरज आहे ती सर्वसाधारण 100 लिटर पर डे ची आहे. आपण जे म्हणतो की एवढं पाणी आपल्याकडे द्यायला नाहीये, तर मग आपण किती पाणी देऊ शकतो झाडाला? म्हणजे इथे आमच्याकडे तर आर्द्रता असते, तर जर समजा पाणी देऊ शकतो तर सर्वसाधारण 50 लिटर पाणी बाबा आपण 2 दिवसाआड जर समजा झाडाला दिलं तर फळगळ कमी होईल. पण तेच जर समजा मी जास्त पाणी द्यायला लागलो आणि रोज द्यायला लागलो तर तुम्हाला दिसेल की त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर गळ होऊन जाईल. हाही एक त्याचा प्रॉब्लेम असू शकतो. कारण कसं आहे, मी परिस्थिती तिथली पाहिलेली नसल्यामुळे मी थेट त्याला उत्तर देऊ शकत नाही. पण निश्चितच मी जे तुम्हाला म्हटलं की ज्याच्यामध्ये अँटी ट्रान्सपरंट ऍक्टिव्हिटीज आहेत, मग ते ट्रायकंटेनॉल असेल किंवा मगाशी जसं मी म्हटलं की एनेटका आणि फॉलिक ऍसिड असेल, तर निश्चितच त्याचा जर समजा आपण स्प्रे घेतला तर आपला हा गळीचा प्रॉब्लेम काही प्रमाणामध्ये कमी होऊ शकतो. धन्यवाद साहेब.
म्हणजे पाणी अधिकही झालं तरी फळ गळू शकतात आणि पाणी कमी पडलं तरी त्या परिस्थितीनुसार फळ गळू शकतात आणि तापमानाचा पण परिणाम असू शकतो. पुढचा प्रश्न आहे चंद्रकांत चव्हाण. माईक चालू करा आणि प्रश्न विचारा. चंद्रकांत चव्हाण. हा सर. हॅलो. हॅलो सर. बोला 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 बोला. आवाज हॅलो. कंटिन्यू बोला. सर नमस्ते, तासगाववरून बोलतो. हा, ते अन्नेटका आणि फॉलिक ऍसिडचं जे द्रावण फवारायचं आहे त्यात अजून कोणता घटक मिळू शकतो का आपण? 13-045 वगैरे आता आपण सांगितलं जसं पोटॅशियम नायट्रेट फवारा, ते त्यात मिक्स मारलं तर चालेल का? सर माझी तुम्हाला विनंती अशी राहील की ज्या वेळेला तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये आपण मिसळू शकतो, मिसळायला काही प्रॉब्लेम नाही. फक्त इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड ग्रोथ रेग्युलेटर मध्ये आपण वापरू शकतो. न्यूट्रिएंट आपण जनरली ग्रोथ रेग्युलेटर बरोबर घेत नाही का? हा, आणि हे सल्फर बेस असल्यामुळे सल्फर ज्याच्यामध्ये आहे ते त्याच्याबरोबर मिक्स करणं टाळा. हा, ठीक आहे ठीक आहे सर, पण थँक्यू. माझं तुम्हाला म्हणणं हे राहील की ज्या वेळेला आपण सिंगल त्याचा जेव्हा स्प्रे घेतो तेव्हा त्याचे रिझल्ट, आणि आम्हाला तरी त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळालेले आहेत. हो सर, चांगले आलेत. आता माझे 3 स्प्रे झालेत. आता 4था स्प्रे त्याचा द्यायचा आहे. 75 दिवस संपत आलेत त्याचे. आता एक 3-4 दिवसात देणार आहे 4था स्प्रे. कशाचा? त्याचा अन्नेटका आणि ते फॉलिक ऍसिडचा. बर. पहिले 3 स्प्रे दिलेत. मग तुमच्याकडे आता जसं राठोड साहेब म्हणत होते तसं गळीचं प्रमाण किंवा काय आपण काही बोलू शकता का याच्यावर? हा, गळीचं प्रमाण मधल्या टप्प्यात जरा जास्त झालेले आहे, आता थांबलेले आहे पूर्ण. ओके. हा, म्हणजे मधल्या टप्प्यात जरा एक ह्याच्या वाटाण्याच्या जरा पुढे गेलं आणि बारीक सुपारी एवढा असताना ना जरा जास्त गळलं. आपण म्हणजे आता तुम्हाला अपेक्षित जेवढी फळं आहेत तेवढी तर झाडावर आहेत ना? तेवढी आहेत तेवढी. आता माझं हाय डेन्सिटी मध्ये आहे आणि त्याचं सेटिंग आता आपल्याला एक 70-80 फळं एका झाडाला आहेत भरपूर मध्ये, म्हणजे 12x3 वर आहे माझं झाड. ओके ओके. हा, 70-80 फळं आहेत आता झाडावर. ओके. हा, चांगली सेटिंग आणि साईज चांगली सर मिळालेली आहे. ओके. मी एकदा फोन तुम्हाला करायचा प्रयत्न केला होता, पण ती तुम्ही जरा बिझी होता, फोन नाही झाला, मग आपण बोलू शकलो नाही. बर बर. हा, ठीक आहे सर. ओके, थँक्यू सर. ओके ओके. शुभम लबडे बोला. हा, नमस्कार सर. मला विचारायचं होतं, काढणी योग्य आंबा आहे 6 दिवस असतो, तर ती अवस्था आपण किती दिवस पासूनची समजू शकतो? म्हणजे 5 आकारापासून का मोहर लागल्यानंतरच्या 106 दिवस? देशमुख साहेब, तुम्हाला ऐकायला आलं असेल तर मला प्लीज सांगा. आवाज कळाला नाही, परत प्रश्न विचारा ते चव्हाण साहेबाचा. हॅलो, आवाज येतोय सर? हॅलो. लबडे साहेब बोला. हो सर, ते आता सर काय म्हटले की 106 दिवस झाल्यानंतर आंबा काढणे योग्य असतो, तर ती 106 दिवसांची अवस्था किती दिवसापासून मोजायची आपण? बाजरीच्या आकारापासून की मोहर धारणेपासून? ठीक आहे, प्रश्न कळाला. माईक बंद करा. हो. सेटिंग झाल्यापासून. फळांचा आकार म्हणजे बाजरीचा आकार, वाटाणा. ज्या वेळेला फळ म्हणजे मोहर येऊन 50% झालेला असेल, झाडावर 50% फ्लावरिंग झालंय आणि सेटिंग व्हायला सुरुवात झालेली आहे, तेव्हापासून धरायची. ओके ओके. कणी सेट दिसायला लागते, फळं दिसायला लागतात छोटी छोटी अगदी, तेव्हापासून धरायची. हो सर, थँक्यू. ठीक आहे, बाजरीच्या आकाराची साधारण तुमच्या हिशोबाने. पुढचा प्रश्न प्रवीण जाधव. माईक सुरू करा आणि बोला. सर नमस्कार, प्रवीण जाधव नाशिक मधून बोलतोय मी, सुरगाणा तालुका. सर ऍक्च्युली माझ्या एरियामध्ये पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे ऍक्च्युली कधी कधी असा एक पावसाळा असतो का 10-15 दिवस कंटिन्यू पाणी चालू असतं. तर मोहर येण्याचा म्हणजे कालावधी याच्याने चुकू शकतो का? प्रश्न कळाला. पावसाचा आणि मोहराचा कालावधी याच्यात काय संबंध आहे असं त्यांना विचारायचं त्यांच्याकडे. हा, म्हणजे जास्त पावसाने मोहर लेट येऊ शकतो का? कारण की आमच्याकडं जवळजवळ ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर पर्यंत एक शेवटचा पाऊस पडत राहतो, तर त्याचा जो परिणाम आहे तो मोहरावर दिसून येतो का? म्हणजे मोहर लेट येऊ शकतो का? ठीक आहे. सर, थंडी त्याच्यानंतर किती दिवसांनी पडते? थंडी जवळजवळ जानेवारी नंतरच सुरू होते सर, त्याच्यानंतर. मग तुमचं फ्लावरिंग हे सर्वसाधारणपणे त्याच कालावधीमध्ये होत असेल ना? नाही सर, थोडं लेट होतं. त्याच्या कारण म्हणजे थोडं लेटच होतं. नाही, थोडं लेट म्हणजे कधी?
जवळजवळ केशरला पहिले येतो आणि दशेरीला जवळजवळ आताचे आमचे जे दशेरी आहे जवळजवळ फेब्रुवारी 15 तारखेच्या आसपास आला होता जवळजवळ. मग हे त्यांचं नैसर्गिक फ्लॉवरिंग आहे. म्हणजे हापूसचा जर समजा तुम्ही मोहर पाहिलात तर हापूसचा मोहर हा सर्वसाधारणपणे जर समुद्राजवळची बाग असेल तर तिथे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या कालावधीमध्ये येतो. माझ्याकडे जर समजा दापोली जरी कोकणात असलं तरी माझ्याकडचा मोहर हा सर्वसाधारण डिसेंबर, जानेवारी मध्ये येतो. हा, आणि जसं तुम्ही अजून पुढे पुढे जाल तर तुम्ही बघाल की तो जानेवारी, फेब्रुवारी ह्या कालावधीमध्ये मोहर बाहेर पडतो. त्याच्यामुळे तो नैसर्गिक बाहेर पडणारा मोहर आहे. जर समजा तुम्हाला त्याला अर्ली आणायचं असेल तर तुम्ही दुसरी एक गोष्ट करू शकता, ती म्हणजे ज्या वेळेला तुमचा पाऊस पडून जाईल, तो पडून गेल्यानंतर जमिनीचा जो खालचा पोर्शन आहे, म्हणजे जमिनीच्या म्हणजे झाडाच्या खालचा जो पोर्शन आहे, तिथे जर समजा काही तण वाढलेलं असेल किंवा ओलावा असेल तर ते थोडं खापवलं आणि तिथे जर समजा म्हणजे बेसिन ओपनिंग ज्याला आपण म्हणतो तसं थोडंसं केलं आणि त्याच्यावर जर समजा सूर्यप्रकाश पडला आणि जर समजा ताण बसला थोडासा तर तुमच्याकडचा मोहर देखील तुम्हाला लवकर आलेला आढळेल. ओके, म्हणजे थोडंसं आपण खणून वगैरे काही माती देऊ शकतो जेणेकरून वापसा कंडिशन लवकर यायला पाहिजे. एक्झॅक्टली. ओके. आणि सर एक विनंती आहे माझी, जी आताची मीटिंग झाली ज्याची सगळी जी माहिती आहे ना ती वर्षभर लक्षात राहावी म्हणून ती माहिती आपल्या ग्रुपवर पाहिजे होती आपल्याला, पीडीएफ स्वरूपात किंवा जी असेल तशी. ओके सर, ओके, धन्यवाद सर. तुमचा प्रश्न रोहित तोडकर, बोला. हॅलो, बोला, आवाज येतोय, कंटिन्यू बोला. हा सर, माझा प्रश्न मँगो पेपर रोहित सरांना काही हे नाहीये, नेटवर्कचा इश्यू आहे दिसतोय. सर परत तुमचा प्रश्न घेऊया, तुमचा माईक बंद करा. बजरंग वाघमोडे प्रश्न विचारा. नमस्कार सर, मी जतहून बोलतोय. माझं ऑक्टोबर, नोव्हेंबरचं क्रॉप जे फ्लॉवरिंग झालेलं होतं ते आता माझं क्रॉपिंग काढायचे कंडिशन आहे. आणि नंतर डिसेंबर, जानेवारीमध्ये जे फ्लॉवरिंग झालं होतं ते अंड्यापेक्षा मोठा आंबा झालेला आहे. तर त्याचं पाण्याचं नियोजन हे कसं करावं? कारण पाणी हे दोन्हीला पण पाणी लागतंय आणि काही जण म्हणतात की मोठा आंबा झालाय आता त्याला तर पाणी जरा रिड्यूस करा, पण तो जे नवीन अंड्यापेक्षा मोठे झाले त्याच्यासाठी काय करावं? सर माझी आपल्याला अशी रिक्वेस्ट राहील की पाणी जे आपण देताय ना ते थोडं कमी द्या, म्हणजे हळूहळू कमी कमी करत आणा. अच्छा, हा एक भाग. आणि दुसरी जी गोष्ट आहे, जर पाणी पूर्ण थांबवणार असाल तर मी जसं मगाशी म्हटलं की पोटॅशियम नायट्रेटचा स्प्रे घेणं, त्या आंब्याला लवकर मॅच्युअर करणं, तो काढून घेणं आणि मग पुन्हा थोडं थोडं पाणी सुरू करणं, हे आपण निश्चित करू शकता. ठीक आहे सर, धन्यवाद. पाटील सर, आपल्याला काय बोलायचंय, बोला. हात वरी केला होता म्हणून मी तुमचं नाव घेतलं. हा, आता बोला रोहित तोडकर, बोला, आपण माईक सुरू करून. हॅलो, हा सर, आवाज येतोय? येतोय, बोला. सर, मला मँगो पेपर बॅग बद्दल विचारायचं होतं. तर ज्या मार्केटमध्ये बॅग अवेलेबल आहेत ब्राऊन पेपर आणि आतून ब्लॅक कलरचा, तर ते रायपनिंगसाठी म्हणजे एकसारख्या परिपक्वतेसाठी कशा प्रकारे मदत करतं? मला त्याचं मेकॅनिझम समजलं नाही. त्या बॅगा रायपनिंगसाठी नाही मदत करत. नाही, रायपनिंगसाठी नाही, पण एकसारखा कलर येतो फळाला. हा, तोच जर आपण बिना बॅगिंगचा जर असेल तर तो एकसारखा पिकतही नाही आणि एकसारखा कलरही येत नाही जेव्हा आपण तो पिकवतो तेव्हा. हा, याचं कारण असं आहे की जेव्हा ती फळं आतमध्ये जातात तेव्हा त्या बॅगेमध्ये आतल्या बाजूने काळा रंग असल्यामुळे त्याला इटिओलेशनचा इफेक्ट मिळतो, म्हणजे त्याला पूर्णपणे अब्सेन्स ऑफ लाईट होतो आणि त्याच्यामुळे कुठलाही एक भाग असा वेगळ्या रंगाचा होत नाही. वेरॅज जिथे फळ बाहेर असतं त्यावेळेला काही वेळा तो सावलीत जातो, काही वेळेला तो उन्हामध्ये जातो, काही वेळेला पुन्हा सावलीत जातो.
हा फरक त्याच्या बाहेरचा जो कलर असतो त्याच्या डेव्हलपमेंटवर होत राहतो. दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा तो बॅगेत जातो तेव्हा त्याला एक मायक्रोक्लायमॅटिक कंडिशन जे डेव्हलप होतं ते तसंच राहतं. म्हणजे जोराची हवा आली किंवा याने त्याची जी कंडिशन आहे आतली हवामानाची ती लगेच बदलत नाही, जी बाहेरच्या वातावरणामध्ये बदलली जाते. आणि त्याच्यामुळे जर समजा तुम्हाला तो युनिफॉर्म कलर डेव्हलप होणं किंवा ज्या गोष्टी होत असतात त्या त्याच्यामध्ये तुम्हाला आढळतात. आणि ट्रान्सपिरेशन त्याचं होत नसल्यामुळे, म्हणजे ट्रान्सपिरेशन कमी होत असल्यामुळे फळाची साईज वाढते. ठीक आहे सर, थँक्यू सर, समजलं. नारायण पाटील प्रणित सर सर. ऍक्च्युअली झालंय काय माहितीये, सरांकडे फक्त 1 तास होता. त्यांना एका अतिशय महत्वाच्या कार्यक्रमाला जायचंय आज संध्याकाळी. आपण त्यांचा माझ्या लक्षातून गेलो ते आता माझ्या लक्षात आलं. आजच्या सत्रामध्ये मला वाटतंय की पसायदान घेऊन थांबूया आणि सरांचा आभार मानूया. आणि याच्यानंतरची जी काही आहे पुढचं काढणी आणि काढणी पश्चात व्यवस्थापन या संदर्भामध्ये आपण काढणीच्या अनुषंगाने प्रश्न तयार ठेवूया आणि सरांना परत एकदा पुढच्या शुक्रवारी आपण काढणी, केसर आंब्याची काढणी, आडणी आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावर आपण त्यांचं व्याख्यान ठेवूयात. सरांची मी तशी परवानगी घेऊन आपल्याला अवगत करेल. प्रणित सर, समाप्तीच्या दृष्टिकोनातून आपण आता विचार करायला हवा. माहिती दिली आहे, सगळ्या प्रश्नाची उत्तर पण दिलेली आहेत साहेबांनी बऱ्यापैकी. म्हणजे सगळेच प्रश्न या आताच्या सीझन मध्ये आंब्याच्या या मोसमामध्ये जे आवश्यक गोष्टी होत्या त्याच्यावरती साधक बाधक चर्चाही झाली आहे आणि अगदी खूपच छान अशी माहिती सुद्धा दिलेली आहे. त्यानंतर शेवटच्या गुड कार्यक्रमासाठी मी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावं. आज या ठिकाणी कोकण कृषी बाळासाहेब सावत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणावरनं आंब्यामध्ये ज्यांनी अतिशय सखोल आणि बारीक आणि विशेष म्हणजे ज्याला बाजाराभिमुख, कारण नुसतं पुस्तकातलं ज्ञान न देता ऍक्च्युअल फील्डवर काय काय प्रॅक्टिसेस कराव्या लागतात आणि त्याचा उत्पादनाच्या दृष्टिकोनातून काय काय परिणाम होतो, जेणेकरून बागायतदारांना त्या उत्पादनापासून अधिकात अधिक आणि लवकरात लवकर पीक काढून अधिकात अधिक चांगल्या प्रकारे बाजारात फायदा मिळवता येईल. सरांनी खूप सुंदर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी सरांचा आपल्या ग्रुपच्या वतीनं आभारी आहे. आणि आज जवळपास कंटिन्युअस 55 अगदी सिरियसली मेंबर्स पूर्ण वेळ 55 ते 60च्या दरम्यान पूर्ण वेळ शांततेत ऐकतात. प्रणित, त्यांचाही मी आभारी आहे. प्रणित सरांनी नेहमीप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीनं संचलन केलं आणि व्यवस्थित सरांना पण आणि सभासदांना पण मार्गदर्शन मिळेल आणि सरांना वाव मिळेल या पद्धतीनं आयोजन केलं, त्याबद्दल प्रणित सरांचा मी आभारी आहे. तसंच नेहमीप्रमाणे न चुकता अगदी योग्य वेळी जाधव सरांनी या कार्यक्रमाची लिंक प्रसारित केली आणि आपल्याला वेळेवर कार्यक्रम सुरू करता आला आणि वेळेत संपवता येतोय, त्याबद्दल मी जाधव सरांचा आभारी आहे. तसंच आपण याच चर्चासत्रापासनं असा निर्णय घेतलेला होता की आपण ज्या व्याख्यात्यांना बोलवणार आहोत त्या व्याख्यात्यांना आपण मानधन देण्याच्या दृष्टिकोनातून प्रतिसाद द्यावा. जवळपास आतापर्यंत 30 लोकांनी त्या आपल्या विनंतीला प्रतिसाद दिलेला आहे. त्या सभासदांचाही मी या ठिकाणी आभार मानतो आणि सरांना याच ठिकाणी अशी जाहीर विनंती करतो की पुढच्या काढणी पश्चात तंत्रज्ञान आहे, काढणी आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शनासाठी आम्हाला वेळ द्यावा. यानंतर सर्वांचेच आभार मानून आपण एकदा पसायदान घेऊया आणि त्यानंतर आपल्या कार्यक्रमाची सांगता करूया. तर पसायदानामध्ये फक्त एक सूचना आणि सुधारणा करावीशी वाटते की आपण जे म्हटलं होतं एकाच वेळी सर्वांनी आपण पसायदान म्हणूया, तर ते त्याच्यामध्ये थोडासा प्रणितसर गोंधळ होतोय. म्हणून मला असं वाटतं की एक मी समोर म्हणावं आणि बाकीच्यांनी मग त्याच्यानंतर म्हणावं आपले आपले मायक्रोफोन चालू करून. प्रणित सर, हे योग्य राहील का? बाकीच्यांचे मायक्रोफोन चालू झाले तर तुमचा आवाजही येत नाही, त्यामुळे एकट्याचाच तुम्ही आवाज चालू ठेवा, बाकीचे आम्ही आमच्या घरी म्हणू. ओके, तुम्ही म्हणा सर, तुमच्या पाठीमागे आम्ही तुमच्या बरोबर म्हणू, पण माईक बंद ठेवून म्हणू, मग ते क्लिअर होईल. म्हणा. हा ठीक आहे. सगळ्यांनीच मायक्रोफोन चालू करावे मला वाटतं. चालू केल्यावर सर गोंधळ होतं, काहीच कोणाचं कळत नाही, ते पकडत नाही, कोणाचा आवाज कॅच करत नाही तो. बाकीच्यांचे मायक्रोफोन नाही ऑन होणार, तुमचा एकट्याचा असू द्या, तुम्ही म्हणा.
सुरू करा सर. मखे देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तुया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतीचे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नीतीही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टा दृष्ट विजये होवावे जी एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया जाहला येणे वरे ज्ञान देवो सुखिया जाहला येणे वरे ज्ञान देवो सुखिया जाहला. ओम शांती शांती शांती. प्रणित सर सांगता का? धन्यवाद सर. खूप छान आपला नवीन प्रयत्न होता. या आता जसं एका आपल्या सहकार्याने विनंती केली की हे सगळं रेकॉर्ड आपल्याकडे वर्षभर राहावं, या पद्धतीनं साहेब आपण जी आता मीटिंग रेकॉर्ड केली आहे ती आपल्या ग्रुपचं एखादं चॅनल युट्यूबचं करून त्याच्यावरती जर ठेवली तर ती सगळ्यांना कधीही पाहता येईल. त्या दृष्टीने आपण पुढच्या काळात सगळ्यांना ही आजची जी रेकॉर्डेड मीटिंग आहे किंवा या पुढच्या सगळ्याच मीटिंग ज्या आहेत त्या ठिकाणी उपलब्ध होतील. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानून भेटूया पुढच्या गुरुवारच्या ऐवजी शुक्रवारी असंच मान्यवरांबरोबर नवीन विषयासह नवीन माहितीसह. धन्यवाद.